हाय मुनीब, कैसा है भाई? हाँ जी, गुड मैन, आई एम गुड। बहुत दिनों के बाद मिले। यप। एक इम्पोर्टेंट डिस्कशन करना था तेरे से। या। बहुत दिनों से ना एक क्वेश्चन था कि आज की ना यूथ क्या थॉट्स लेके जा रहा है, चल क्या रहा है। आज की जनरेशन, राइट। हर जनरेशन को नई जनरेशन समझ नहीं आती अभी। हम लोग इस एज ग्रुप में फंस चुके हैं जहाँ पे हम खुद को ना यूथ कह सकते हैं ना वोट। तो वी हैव अ जनरेशन अहेड ऑफ अस। हमारे छोटे भाई बहन, भतीजे भतीजी, जिनको हम नेक्स्ट जनरेशन मानते हैं, और हमारे साथ हमारे पूर्वज मॉम डैड अंकल आंटी दादा दादी, जिनको हम हमारी प्रीवियस जनरेशन मानते हैं। हर जनरेशन को लगता है अपनी से नई जनरेशन बेवकूफ। इनके मूवीज खराब है, इनके गाने खराब है, इनके कार्टून खराब है, इनके गेम खराब है। और हर जनरेशन को लगता है अपने से पहले की जनरेशन ये बेवकूफ। इट्स अ ऑनेस्ट ट्रुथ। हार्डकोर बोलो, रूट बोलो, बट दैट इज अ साइलेंट थॉट इन एवरीबॉडीज हेड। हम इवेंचुअली रिस्पेक्ट करने लगते हैं कल्चरल अंडरस्टैंडिंग के तौर पे, वट एक सर्कमस्टांस है कि हर जनरेशन में एक यूथ आती है हर टाइम पीरियड, और हर यूथ एक पर्टिकुलर सेट ऑफ थॉट्स लेके चलता है करेक्ट। ड्यू टू देयर क्रोनोलॉजिकल जो भी सर्कमस्टांसेस है, जो भी सोशियोलॉजिकल कंडीशन। हर यूथ का एक सेट ऑफ थॉट्स होता है। हम कभी ये नहीं जान सकते कि करंट यूथ क्या सोच रहा है अनलेस वी टॉक टू द यूथ। करेक्ट। बट हम हमेशा ये समझ सकते हैं कि उस पीरियड ऑफ टाइम में यूथ क्या सोच रहा है, because everybody follows a set of psychological traits ओके। through social conditioning, through uh, traditions, through culture. Every set of time, every youth thinks in a certain way, right? यस। Yep. So I think there's only one way to find out what a youth is, particular set of youth is thinking in a certain time. Experts about it. हु इज ही? Let's. He is somebody who has delved into the realms of politics, ओके। local politics, national politics, who has delved into the realms of journalism, established a reporter's house, a media house, brought it to success, ओके। and then took his own path. क्या बात। He has been a social worker, a youth politician, a youth social worker, has left that side as well, and has now delved into law. He is a practicing lawyer, an ex-reporter, an ex-politician, a guy who's very well literate, and I guess very well suited to guide us in this conversation regarding youth. Vikrant Shankar. क्या बात। कट। मग तुमच्या तीन चार जे वेगवेगळे प्रोफेशन आहेत त्यामध्ये जो माझ्या इंटरेस्टचा टॉपिक असेल तो पॉलिटिक्स असेल, कारण मला पॉलिटिक्स वरती बोलायला आवडेल. आणि जो आजचा आपला युथ चाललाय ज्या डायरेक्शन मध्ये, तर युथची पण इच्छा असेल की त्यांना आधी तुमच्याकडनं पॉलिटिक्स वरती ज्ञान घ्यावं वाटतं. तर भैया तुम्ही असं कन्सिडर करा की एक नॉर्मल मिडल क्लास बॉय पण नाही म्हणू शकत आपण, क्लास नाही मॅटर करे त्याच्यामध्ये, की तो कोणताही मुलगा असेल, बट एखाद्या नॉर्मल स्टुडंटला तसं करिअर मध्ये मला इंजिनिअरिंग चूज केलं. माझे काही मित्र आहेत जे डॉक्टर आहेत. पण जर का एखाद्या विद्यार्थ्याला कॉलेज दरम्यान किंवा कॉलेज झाल्यानंतर तर का राजकारण या गोष्टीला ऍज अ करिअर चूज करायचं असेल किंवा त्या फील्डला ऍज अ करिअर चूज करायचं असेल, तर त्यानं सुरुवात कुठून करायला हवी त्या गोष्टीसाठी? नरेंद्रजी, खूप चांगला प्रश्न आहे हा. बघा, आपण आता सामान्य युवक ही व्याख्या वापरलेली की कुठलाही, की बरेचदा काय होते राजकारणामध्ये नेपोटिझम मोठ्या प्रमाणामध्ये, नक्की. आमदाराचा मुलगा आमदार, खासदाराचा मुलगा खासदार. तर या गोष्टींच्या अल्टरनेटिव्ह गोष्टी, एक कॉमन, तुम्ही मी तुमचं माझं उदाहरण घेऊया की एक बहुजन वर्गातून येणारा, मध्यम वर्गातून येणारा मुलगा, त्याला राजकारणामध्ये जायचं, तर त्यानं काय केलं पाहिजे. या प्रश्नाला घेऊन राजकारण काय आहे याची एक छोटी मांडणी मी करू इच्छितो. नक्कीच. राजकारण काय आहे की मला असं वाटतं, एक विचारवंत आहेत फ्रेडरिक निश्ते म्हणून. अच्छा. तर निश्तेंचं आकलन राजकारणाकडे बघण्याचं असं आहे की ते म्हणतात की तुम्ही जर तुमच्या हक्काची भाषा करत असाल तर तुम्ही राजकारणी आहात. वा. तुम्ही तुमच्या हक्काच्या बाजूने बोलत असाल तर तुम्ही राजकारणी आहात. एक छोटं उदाहरण तुम्हाला या ठिकाणी देतो. कॉलेजेसमध्ये किंवा शाळेमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नाही समजा, आणि तुम्ही त्या पिण्याच्या पाण्याच्या सोयीसाठी की आम्हाला पिण्याच्या पाण्याची सोय करा तुम्ही प्रिन्सिपलकडे गेलात, प्राचार्याकडे गेलात, तर आणि तुमच्यासोबत तुमच्या त्या मागणीला जेन्युअन मागणी तुमची आहे म्हणून काही लोक आले, 4-5 विद्यार्थी सोबत आले. प्रिन्सिपलचा, एक ऑर्थोडॉक्स प्राचार्याचा पहिला प्रश्न काय असेल? अच्छा, तुम्हाला पिण्याच्या पाण्याची सोय नाही, ठीक आहे,
मग तू काय या सगळ्यांचा नेता आहे का? नक्कीच तू या सगळ्यांचा झालं नेता आहे? झालं प्रत्येकाच्या आयुष्यात ही गोष्ट एकदा झाली. तू या सगळ्यांचा नेता आहे का? म्हणजे काय, तर पिण्याचं पाणी हे तुमचा हक्क आहे, हो. आणि ते पिण्याचा पाण्याचा हक्क तुम्ही मागायला गेलात की लगेच त्यांच्या नजरेमध्ये तुम्ही राजकारणी झाला. तर सो सिम्पल आहे. तुम्हाला पॉलिटिक्स जॉईन करायचंय तर पहिल्यांदा तुम्ही तुमच्या हक्काबद्दल जागरूक व्हा. तुम्ही अवेअर व्हा की आपले हक्क काय आहेत, आपले राईट्स काय आहेत. आणि इथं मला वाटते की एक राजकारणी बनण्याची सुरुवात इथून होते. मग त्याच्यानंतर तुम्ही आजूबाजूच्या प्रश्नावर आंदोलन उभं करता, लोकांचं संघटन उभं करता. म्हणजे बघा, तुम्ही ज्या समस्येला तोंड देत आहात त्या समस्येच्या विरोधामध्ये उभा टाकण्याची शक्ती तुमच्यामध्ये निर्माण झाली की संघटन आणि त्याबरोबर लोकांचं तुमच्याशी जोडणं आणि लोक प्रभावित होणं, हे या सगळ्या अनुषंगिक बाबी आहेत. आणि कुठल्याही राजकारण्याचा जर प्रवास तुम्ही बघितला तर असाच आहे. म्हणून मला युवकांना, कुठल्याही लेमन स्टुडंट म्हणजे सामान्य कॉमन स्टुडंटला जर पॉलिटिक्स जॉईन करायचंय तर माझं एवढंच त्याला सजेशन असणार आहे, एक ऍडवाइस असणार आहे की तुम्ही तुमच्या हक्काबद्दल जागरूक व्हा. मग आता इथं हक्कांची चर्चा करायचं म्हणून तर आणखी वास्ट विषय येतो. नागरी हक्क आहेत त्याच्यामध्ये, तुमचे बेसिक नॅचरल मूलभूत राईट आहेत हक्क जे त्याच्यामध्ये, असतात. मूलभूत हक्क आहेत, नागरी हक्क, सिव्हिल राईट आहेत, ते खूप सारे आहेत. पण मूळ मुद्दा असा आहे की तुम्ही तुमच्या हक्काबद्दल जागरूक व्हा. आणि एक उदाहरण यामध्ये देतो की महात्मा गांधींचं. महात्मा गांधी एक फार मोठी पॉलिटिशियन होते, हो. आणि मला तर असं वाटतं की महात्मा गांधींच्या राजकीय कारकिर्दीचा अभ्यास केल्याशिवाय यशस्वी राजकारणी तुम्ही होऊ शकत नाही. इव्हन यशवंतराव चव्हाण असतील किंवा शरद पवार असतील, हे सगळे गांधींच्या राजकारणाचे अभ्यासक आहेत. तर गांधींचं जर आपण बघितलं कारकिर्दी त्यांची, तर ते सुद्धा आफ्रिकेमध्ये असताना त्यांच्या हक्काबद्दल ते जागरूक झाले होते. म्हणजे त्या काळात भारतीयांना, तिथल्या भारतीयांना ब्रिटिशांच्या वतीनं ज्या पद्धतीनं एका मोठ्या अन्यायाला सामोरं जावं लागत होतं आणि त्यांचे मूलभूत हक्क नाकारले जायचे, त्याच्या विरोधामध्ये गांधींनी बंड केलं आणि मग ते राजकारणी झाले. तर ओव्हरऑल काय की तुम्ही तुमच्या हक्काबद्दल जागरूक व्हा. मग तो कोणताही हक्क असेल की हा. एखादा विद्यार्थी आहे, विद्यार्थीच म्हणून नाही, एखादा मिड एज मुलगा आहे, मग जे काही हक्काच्या गोष्टी असतील त्याच्या आजूबाजूला परिसरात समाजात तो बघत असेल. बट तुम्ही पॉलिटिशियन किंवा राजकारणी तेव्हा बनू शकता ज्यावेळेस तुम्ही ते हक्क आधी जाणून घेतात. ज्यावेळेस तुम्ही ते हक्क जाणून घेतात, त्या हक्कासाठी तुम्ही बोलायला सुरुवात करता. मग हाच तुमचा पॉइंट आहे थोडक्यात की बघा, आता ह्याला जोडून मी एक मांडू इच्छितो नरेंद्रजी. आता पॉलिटिक्स बद्दल आपण बोलतोय तर बरेचदा लोकांच्या डोक्यामध्ये काय असते, इलेक्टोरल पॉलिटिक्स. म्हणजे पॉलिटिक्स जॉईन केलं म्हणजे मला कॉर्पोरेटर व्हायचंय, किंवा कॉर्पोरेटर झालो तरच मी पॉलिटिशियन. कुठल्या तरी प्रीडिसाइडेड, कुठल्या तरी कॉन्स्टिट्युशनल पोस्टवर मी बसलो तरच त्याला रिकॉग्नाइज करणार ना. आता मला पॉलिटिशियन म्हणलं किंवा तुम्हाला पॉलिटिशियन म्हणलं तर लोक ऍक्सेप्ट करणार नाही. विचारणार तुम्ही सरपंच आहात का, तुम्ही नगरसेवक आहात का, तुम्ही आमदार आहात का, खासदार आहात का. म्हणजे काय, इलेक्ट्रोल पॉलिटिक्स मध्ये सक्सेस झालेला व्यक्ती हा पॉलिटिशियन असतो, मिथ आहे. इलेक्ट्रोल पॉलिटिक्स मध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी चेंज करण्याची, बदलाव करण्यासाठी तुमच्या हातामध्ये एक टूल येत आहे जे की कॉन्स्टिट्युशनली अप्रूव्ड असते, पॉवरचं टूल. पण त्याचा अर्थ असा नाही की बघा तुम्ही तुमच्या हक्काबद्दल जागरूक आहात, तुम्ही सरपंचाला निवेदन दिलं तुमच्या गावामध्ये रस्ते खराब आहेत, नाल्या तुंबल्यात, तरी तुम्ही पॉलिटिशियन आहात. तुम्ही एखाद्या नॅशनल लेवलची जी समजा सेंट्रल गव्हर्नमेंट आहे कुठल्याही देशाची, किंवा तुम्ही राहताय त्या देशाची, तर त्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या चुकीच्या पॉलिसीज विरोधामध्ये कुठेतरी अभिव्यक्त होत असाल तरी तुम्ही पॉलिटिशियन्स आहात. म्हणजे मला असं वाटतं की युथला पॉलिटिक्स जे आहे त्या पॉलिटिक्सला आपण वास्ट नजरियातून बघण्याची गरज आहे. त्याच्यामुळे तुम्ही पॉलिटिशियन जो व्यक्ती स्वतःच्या हक्कासाठी, समाजहितासाठी भांडतोय, दरवेळेस भांडणं गरजेचं नाही नक्कीच, जो त्याच्यावरती प्रश्नचिन्ह उभा करतो तो पॉलिटिक्स आहे. आणि जो माणूस इतका सक्षम आहे की ज्या हक्काच्या गोष्टी आहेत त्या बाकीच्यांना पटवून देतोय की बघा मी तुमच्या हक्कासाठी भांडतोय आणि मी समाजाच्या हक्कासाठी भांडतोय, तर तो प्रत्येक व्यक्ती पॉलिटिक्स मध्ये जाऊ शकतो. तो पॉलिटिशियन झाला. आणि तो त्या माणसानं नक्की जर का पॉलिटिक्स चूज केलं तर नक्कीच तो देशाचं भलं करेल. असं सर्कमस्टेंस जब कोई पॉलिटिशियन बनना चाहता है, I'm gonna be honest, कोई शख्स पॉलिटिशियन बनना चाहता है इसका मतलब ये नहीं कि वो मोरली सोशल वर्क ही करना चाहता है. Everybody chooses a career for a very certain thing. नक्की. They want to be economically stable. एम्बिशन असेल. एम्बिशन असेल, of course, right? तो आज एक यूथ को अगर अपन कंसिडर करते हैं कि if they want to become a politician for very ambitious reasons, उनको उनका घर भी संभालना है. We can't consider them to leave away their houses, right? No politician in an idealistic scenario has left their families behind per se, but they are एक रिस्पॉन्सिबिलिटी है एक यूथ के ऊपर, खुद को संभालना है, खुद के बच्चों को संभालना है. दिवस गेले काही काळ असं पण होता की पंतप्रधानाला स्वतःचं घर नव्हतं. एक्झॅक्टली. बट आज के टाइम पे अगर कोई उसको करियर चूज कर रहा है तो अपन उसको एज अ करियर पाथ के तौर पे अगर स्टेप्स देखें तो व्हाट आर द स्टेप्स फॉर समवन टू बिकम अ पॉलिटिशियन.
आता ही प्रश्न प्रॅक्टिकल अँगल हे खूप प्रॅक्टिकल आपण प्रॅक्टिकल अँगलनं पण आय वॉन्ट टू सी द रॉ साइड ऑफ इट. एक्झॅक्टली, हा, व्हेरी रॉ साइड. तर बघ, आता ह्याच्यात पहिला मुद्दा असा आहे की आजचं जे राजकारण आहे हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये अर्थकेंद्रित राजकारण झालेलं आहे. म्हणजे पैसा नाही तर राजकारण नाही, पैसा नाही तर तुमची ब्रँडिंग नाही, पैसा नाही तर तुमची जाहिरात नाही. म्हणजे अर्थकेंद्रित राजकारणाचा मुद्दा तुम्हाला लक्षात घेतला पाहिजे. त्याच्यामध्ये जे काही अर्थकारण आहे, त्याच्यामध्ये जी काही इकॉनॉमी आहे की तुम्हाला तुमच्या खिशातून पैसे घालायचे वगैरे, त्याची तयारी तुम्हाला केली पाहिजे. पहिला मुद्दा की तुम्हाला एक पॉलिटिशियन सक्सेसफुली बनायचे. दुसरी गोष्ट, दोन महत्वाचे खूप मोठे ऑब्स्टॅकल्स एका कॉमन युथला या मेन स्ट्रीम पॉलिटिक्स मध्ये येण्यापासून रोखतात. पहिला मुद्दा नेपोटिझम, दुसरा मुद्दा कास्टिझम, रिलीजन, कास्ट रिलीजनचे जे दरार सगळे तयार करून ठेवलेले आहेत ते मुद्दे. तर त्याला कसं टॅकल करता येईल? तर त्याला टॅकल करणं ह्याच्यासाठी प्युअर टॅलेंट तुमच्याकडे पाहिजे. प्युअर टॅलेंट कशाचं? प्युअर टॅलेंट लोकांना कन्व्हिन्स करण्याचं. मी मॅन्युप्युलेट नाही म्हणत आहे, कन्व्हिन्स करण्याचं. लोकांना तुम्ही कन्व्हिन्स केलं पाहिजे. त्याचबरोबर तू जे सांगितलंस की अँबिशन आहे, बघ, अँबिशन दोन प्रकारचे असतात. की एक पहिली अँबिशन आहे की तुम्हाला सेवा करायची आहे, टू सर्व्ह पीपल, लोकांना सेवा करायच्या म्हणून आम्ही राजकारणात येतो. आता तर काय झाली की ती तकिया कलाम झालाय. प्रत्येक सामान्य माणसापासून पंतप्रधानापर्यंत मी जनतेची सेवा करण्यासाठी राजकारणामध्ये आहे असं म्हणतो. पण हे खरं नाही, हे 100% फॉल्स आहे. कारण काय आहे की जर तुम्ही सर्वाईव्ह नाही करू शकणार, जर फक्त सेवा म्हणजे काय, फक्त सर्व्हिस, त्याच्यामधून तुम्हाला काहीच मिळणार नाही. जर राजकारणाला तुम्ही सेवा म्हणून जर बघितलं तर त्यावेळेस तुम्ही सर्वाईव्ह करू शकणार नाही. कारण तुमच्या काही नीड्स असतील ना, तुमच्या फॅमिलीच्या नीड्स असतील, या सगळ्या गोष्टी असतील. तर त्याच्यामुळं तुम्हाला जर युथला नवीन राजकारणामध्ये लॉन्च व्हायचं असेल तर तुमच्याकडे राजकारणात यशस्वी झाल्याच्या नंतर पॉवर येणार आहे. पण त्याच्याबरोबर एक सर्व्हाइव्ह करण्यासाठीचा जो इकॉनॉमिकल मॉडेल आहे ते तुम्हाला त्याच्यामधून शोधलं पाहिजे. ओके, एक्सक्यूज मी, मुद्दा तोच आहे ना की प्रश्न तो सुरू आहे की आपल्याला कशा पद्धतीनं युथला जर एंटर करायचं पॉलिटिक्समध्ये, तर त्याच्यासमोरचे ऑब्स्टॅकल्स काय. तर मी चर्चा केली की त्याच्यासमोर सगळ्यात महत्वाचं काय की जे अर्थकारण आहे पूर्ण इकॉनॉमी पॉलिटिक्सच्या प्रोसेसमध्ये जुडलेले, त्याचा विचार करावाच लागेल. ते खूप मस्ट आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये असा आहे की बाबा फक्त आणि फक्त निव्वळ शुद्ध सेवेसाठी म्हणून कुणी राजकारणामध्ये येत नाही, रियालिटी आहे. आणि तसं आलं तर त्याने सर्व्हाइव्ह करू शकत नाही. कारण हे सगळं जे जग आहे हे इंटरेस्टवर आधारलेलं आहे, आणि पूर्वीपेक्षा जास्त इंटरेस्टवर आधारलेलं झालं. म्हणजे इथून घराच्या बाहेर जर तुम्ही पडलो आणि तुमच्या खिशामध्ये पैसे नाहीत आणि तुम्हाला भूक लागली तर तुम्हाला खायला कोण देणार? म्हणजे तुम्हाला खाण्याची गोष्ट, पिण्याची गोष्ट सुद्धा विकत घ्यावी लागेल ना. म्हणजे एवढी डिपेंडन्सी झाली तुमची त्या करन्सीवर आणि इकॉनॉमीवर. त्याच्यामुळे तुम्हाला राजकारणामधून तुमचा इंटरेस्ट शक्यच नाही ना ते ह्या काळामध्ये. आणि असं जर कोण म्हणत असेल तर ते तुम्हाला मग उल्लू बनवलं आलंय, सरळ सरळ, आणि तुम्ही उल्लू बनलो त्याचा असा अर्थ झाला. मग ऑब्स्टॅकल सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्हाला काय करावं लागेल, पहिल्यांदा तुमचं इकॉनॉमिकल बॅकग्राऊंड स्ट्रॉंग करावं लागेल. त्याच्यासाठी जे खूप वेगवेगळे मार्ग आहेत ते युथने सोचावेत. मग तुम्ही बिझनेस स्टँड करा, मग तुम्ही जॉब करा, काही दिवस जॉब करा, मग जॉब सोडून मग राजकारणात या, किंवा बेसिकली जे काही असेल ते. कोर करियर बोल के पॉलिटिशियन बनना इम्पॉसिबल है फॉर अ नॉर्मल पर्सन. म्हणजे तुम्ही जर एका मिडल क्लास मधून आणि जिसका कोई पॉलिटिकल बॅकग्राऊंड नाही आहे, म्हणजे तुम्ही मध्यमवर्गीय आणि मग अशा अनेक उदाहरणं आहेत. मी उदाहरणं काय देऊ शकतो की काशीराम जे बहुजन समाज पार्टीचे अध्यक्ष होते, तर काशीराम हे एक सरकारी अधिकारी होते. त्यांनी काही दिवस सरकारी अधिकारी नोकरी केली, त्या माध्यमातून त्यांना आर्थिक फायदा झालाच असेल ना थोडाफार. तो अगर अपन ऐसे में एग्जांपल्स कंसिडर करें जैसे कन्हैया कुमार या ऐसे और कोई यंगर पॉलिटिशियंस जो प्योरली एज अ स्टूडेंट पॉलिटिशियन बोल के उभरे और फिर पॉलिटिकल पार्टीज ज्वाइन किए, उनका इलेक्टोरल सक्सेस फेलियर एक तरफ रहा, बट दे बिकेम पॉलिटिशियंस पर से इन पब्लिक नजरों में, लाइक पब्लिक की नजरों में वो पॉलिटिशियन बन गए. तो व्हाट आर दीज एक्सेप्शंस? नाही, ते एक्सेप्शन्स नाहीत. त्याच्यात दोन गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये रिस्पॉन्सिबिलिटीची जाणीव, तुमच्या घरच्यांच्या जबाबदारीची जाणीव, आणि तुमचं वैयक्तिक आयुष्य तुम्ही कसं बघता. ओके, जर समजा तुम्हाला तुमची पॉलिटिक्सची करिअर सुरू करण्याच्या आधी तुमच्या घरच्यांची पण जबाबदारी पूर्ण पार पाडायची. कन्हैया कुमार इररिस्पॉन्सिबल सन, पीपल लाईक कन्हैया कुमार. मला एक सांगा, तो बिहारमध्ये मूळचा राहणारा, त्याच्यामध्ये बेगुसराय नावाचं त्याचं गाव आहे, तिथून ते जेएनयूचा प्रेसिडेंट होईपर्यंत, जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेचा, किती दिवस तो घरी गेला असेल, किंवा त्याला घरच्यांनी काय रिस्पॉन्सिबिलिटी, त्याचं सगळं आयुष्य, अर्ध आयुष्य तर स्टुडंट गेलं ना, स्टुडंट फेज मध्येच गेलं. स्टुडंट फेज मध्ये आपण रिस्पॉन्सिबिलिटी घेतच नसतो, ऑफकोर्स, सिंपल गोष्ट आहे. आणि त्यावेळेस ते अवेअर पण होत नाही. सो अ पर्सन हू, अ स्टुडंट हू वॉन्ट्स टू बिकम अ पॉलिटिशियन हॅज टू हॅव नो रिस्पॉन्सिबिलिटीज ऑन, तुम्हाला वाहून घ्यावं लागेल. मग रिस्पॉन्सिबिलिटीचं बघा, कुठली पण गोष्ट जर ग्रेट गोष्ट तुम्हाला मिळवायची असेल तर तुम्हाला सॅक्रिफाईस करावं लागेल. अचिव्हमेंट जर करायची असेल तुम्हाला तर सॅक्रिफाईस करावं लागेल. मी ही जी रेमेडी सांगितली की तुम्हाला इकॉनॉमिकली स्टँड व्हायचंय, मग त्याच्यानंतर काही गोष्टींची काळजी घ्यायची, आणि मग तुम्हाला पॉलिटिक्स मध्ये उतरायचंय, त्या
तरुणांसाठी आहेत की ज्यांना त्यांची जबाबदारी पार पाडायची आहे. आणि बिटर ट्रूथ सांगतो, तुम्हाला जर तुमच्या घरच्यांची जबाबदारी वगैरे कुठल्याच गोष्टी लक्षात न घेता जर फोकसली तुम्ही त्या ठिकाणी स्टुडंट पॉलिटिक्सच्या माध्यमातून असेल किंवा मग कॉमन मासेसला एकत्रित करून पॉलिटिक्सच्या माध्यमातून असेल, तुम्ही सक्सेस होऊ शकता. मग तुम्हाला जास्त गोष्टींची गरज नाही. तुम्हाला फक्त हार्डवर्क करावं लागेल, तुमची आयडिओलॉजी लोकांच्या पर्यंत घेऊन जावं लागेल, मग हळूहळू लोक तुम्हाला ऍक्सेप्ट करायला लागतील. ओके. आणि लोकांनी पसंत केल्याच्या नंतर तुम्ही इलेक्ट्रल पॉलिटिक्स मध्ये सुद्धा कुठल्या ना कुठल्या पदावर सक्सेस होऊ शकता. ओके. असे उदाहरण आहेत खूप सारे. ओके, तो आपका बोलना है कि अगर आदमी ग्राउंड पे काम करता है हाँ. फॉर अ लॉन्ग पीरियड ऑफ टाइम या सक्सेसफुली ग्राउंड पे काम करता है तो ही कॅन बिकम अ पॉलिटिशियन, ही और शी कॅन बिकम अ बनू पॉलिटिशियन, शकतो. दे कॅन बिकम अ खूप सारे उदाहरण पॉलिटिशियन. आहेत. आणि मला वाटतं तोच एकमेव बऱ्यापैकी चांगला मार्ग आहे अच्छा. की मग ही सगळी साखळी तुम्हाला तोडायची आहे. कारण मुद्दा काय, तुम्हाला राजकारणी व्हायचे तर सगळ्यात महत्वाचा ऑब्स्टॅकल काय, जे करंट राजकारणी आहेत, जे पॉलिटिशियन्स आताचे आहेत. म्हणजे आपण उदाहरण देऊ की समजा मला एका पर्टिक्युलर कॉन्स्टिट्युएन्सी मधून MLA साठी थांबायचं, समोरचा जो माझा इस्टॅब्लिश्ड ऑलरेडी असलेला, तर आपण प्रस्थापित राजकारणी म्हणून इस्टॅब्लिश्ड पॉलिटिशियन, तुम्हाला कसा MLA होऊ दिलो, नाही होऊ देणार. कारण सगळ्यात आताची ही जी साखळी आहे राजकारण्यांची जी एक जात बनली आहे. बरेचदा मी काय म्हणतो, ज्यावेळेस कास्टच्या रिलेटेड मुद्दा येतो ना, की आता बरेचदा जाती ह्या त्या सगळ्या रिच्युअल्सवर बनलेल्या नाहीत, तर पर्टिक्युलर प्रोफेशन एक जात आहे. म्हणजे पोलिसाची एक जात आहे, पत्रकारांची एक जात आहे, वकिलांची एक जात आहे, तशी राजकारण्यांची एक जात आहे. आणि या राजकारण्यांच्या जातीचं काम काय, सर्टन एका पिरियड नंतर इलेक्शनला थांबणे, निवडून येणे, पॉवरवर बसल्याच्या नंतर पैसे गोळा करणे आणि मग ते पूर्ण चेन प्रोसेस चालू ठेवणे. ओके. आणि ही जी कम्युनिटी आहे, ही जी जात आहे, ती कम्युनिटी खूप अवेअर आहे. कशासाठी अवेअर आहे की नवीन युथ्स राजकारणामध्ये येणार नाही त्याची ती खूप मन लावून काळजी घेतात. तो आप ये बोल रहे हो कि जो एग्जिस्टिंग पॉलिटिशियंस है वो गेट कीप कर रहे हैं बेसिकली ये Exactly. प्रोफेशन. करते ही है, क्योंकि अगर वो गेट कीप नहीं करेंगे तो उनका वो सर्वाइव का विषय है ना, उनका अस्तित्व कैसे रहेगा. ओके. तो अगर अगर एंटी इनकम्बेंसी का धोखा तो उनको हमेशा बनाए रहता है. समझिए एक बार आप कॉर्पोरेटर बन गए तो 5 साल का आपका पीरियड रहता है कॉर्पोरेशन में, म्यूनिसिपल कॉर्पोरेशन में आप काम कर रहे हो, गली के लोगों के लिए काम कर रहे हो, तो सर्टन टाइम के बाद लोग आपसे उब जाते हैं. आपके कामों की क्रिटिक्स होती है, लोगों को फिर बोलेंगे यार अच्छा बोल रहा था, काम करता हूँ ऐसे, सो बोल के हमने उसको वोट दिया तो काम ही नहीं हो रहा. नॉर्मली 2 या 2.5 साल के बाद लोग आपसे परेशान, तंग हो जाते हैं, फिर उबना शुरू हो जाता है. पीपल वांट चेंज. हाँ, पीपल वांट चेंज, और चेंज इज कंस्टेंट. चेंज इज नेसेसरी. चेंज नेसेसरी भी है. सर कीप द डेमोक्रेसी सर्वाइव. हाँ, तो एंटी इनकम्बेंसी का धोखा कम करने के लिए वो क्या करते हैं, एक पावरफुल अपोजिशन हमारे सामने खड़ा ही ना हो, अगर खड़ा होता है तो उसको कुचलने के लिए वो जो उनके पास जो रेमेडीज है या फिर जो भी कुछ करना पॉसिबल है उनकी तरफ से वो कर देते हैं. तो उसका ख्याल हमें रखना होगा एज अ यूथ पॉलिटिशियन. तो उसको बीट कैसे करोगे आप, कुछ भी हो सकता है. आप पॉलिटिक्स में एंटर कर रहे हो, लोगों के हकों की बात कर रहे हो, और आने वाले कॉर्पोरेशन के इलेक्शन में आप खड़े रहने वाले हो, और 80% चांसेस है कि आप चुन के आने वाले हो. तो फिर लोग आपको गेट कीप करने का, जो एस्टेब्लिश्ड पॉलिटिशियन है वो गेट कीप करने का फुल्ली ट्राई करेंगे. हाँ, तो उसके लिए क्या करना होगा, लोगों का सपोर्ट, और आपको खुद को भी अवेयर रहना होगा. ये धोखा तो बना इट्स वेरी रिस्की फील्ड पर से इफ समवन वांट्स टू बिकम, क्योंकि आप इसके बाद आपके हाथ में पावर आ रही है. यस. और पॉलिटिक्स की एक व्याख्या ऐसे भी की जाती है कि राजनीति मतलब क्या है, राजनीति मतलब लोगों को कंट्रोल करने की पावर. अगर कल से हमारे प्राइम मिनिस्टर बोलेंगे कि आज से हमारे जो लोग हैं सड़क से बाई साइड से नहीं दाएं साइड से चलें, दैट विल बिकम अ लॉ. रूल बनाया गया, तो क्या होगा, लोगों को फॉलो करना पड़ेगा. लोगों को कंट्रोल करने की पावर मतलब पॉलिटिक्स है. जैसे कि कोविड में लॉकडाउन में हो गया तो लोग घर में बंद हो जाओ, बंद हो गए, बंद कर, अगर नहीं होते तो स्टेट हैज अ पावर टू बी फोर्स. तो गिवन जो आपने पॉइंट कहा कि गेट कीप की जा रही है, तो अगर एक पर्टिकुलर एज ग्रुप अभी का अपन मानते हैं फॉर द सेक ऑफ आर्ग्यूमेंट, कौन जो मैक्स नंबर ऑफ पॉलिटिशियंस हैं एग्जिस्टिंग वो बूढ़े हैं और या फिर अडल्ट माने जाएंगे, अबाउट 30-40. ओके, 40 के ऊपर ही है, राइट, पार्लियामेंट मेंबर्स मोस्टली. इवन जो युवा नेता माने जाने वाले लोग हैं वो भी 30 के ऊपर ही है. फॉर द सेक ऑफ आर्ग्यूमेंट लेट्स कंसिडर दैट दीस स्टैट्स आर रिटन इन स्टोन. तो यंगर लोगों को गेट कीप किया जा रहा है, तो यूथ वोंट गेट इन्वॉल्व, और जो पीपल हु आर ऑलरेडी देयर आर ओल्डर पीपल. सो आर वी गेटिंग इनटू अ स्टेट ऑफ स्टेसिस, जहां पर एक ऐसे लोग पावर में है who don't want change, and that state of stasis, political analysts कहते हैं कि once a country or once a state
becomes static in their who owns the power. उसमें अगर एक स्टेसिस आ जाता है तो अ ग्रुप ऑफ अडल्ट्स कैन नेवर ब्रेक दैट चेन. सिर्फ कोई यंगस्टर जिसने जस्ट अभी चखा है कि ये करंट स्टेट मेरे को ट्राई किया है मैंने और मेरे को नहीं चाहिए, ओनली दे कैन ब्रिंग द चेंज, राइट. जो शख्स उस स्टेट में कंसिस्टेंसी में जिया है, ही वोंट चेंज इट. तो ओनली अ यूथ कैन चेंज दैट, राइट. सो अगर हम देख रहे हैं कि करंट स्टेट स्टेसिस में जा रहा है, is the youth today willing or in a state where they can change that stasis? हा, आता हा जो प्रश्न आहे तर ह्या प्रश्नाचं खूप व्यापक उत्तर आहे बरं का. आणि ह्याचं अनालिसिस सूक्ष्मातल्या सूक्ष्म पद्धतीने आपल्याला करावं लागेल. तर मी तुमचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाला काय करतो, फिक्शन त्याला तोडतो, मी त्याला टप्प्याटप्प्यामध्ये करतो. पहिला मुद्दा आपला असा आहे की आपण एक अशा प्रकारच्या स्टेटमध्ये आलोत, अशा प्रकारच्या एका अवस्थेमध्ये आहोत की जिथं जुने पॉलिटिशियन्स ते खूप रिजिड आहेत, त्यांच्या हातामध्ये पॉवर एक पोटले. मधले जे काही मध्यमवर्गीय मध्यम वयाचे आहेत, 30-40चे जे स्वतःला युवा नेता म्हणून समजतात, त्यांच्या हातात विशेष काय असं नाही. आणि एक असा खूप मोठा स्ट्रगल करणारा तुमच्या माझ्यासारखा कॉमन युथ आहे, तो चेंज करू इच्छितो, त्याला बदलाव पाहिजे, त्याला बदल पाहिजे. पण ते बदल करण्यासाठीची जी काही पोषक परिस्थिती आहे ती त्याच्याजवळ नाही, त्याच्याजवळ पॉवर नाही. विलिंगफुल असून काय फायदा नाही. मला आणि तुम्हाला समजा चेंज करायचं, पण पॉवर काय आहे? आज आपण इथे डिस्कशन करत आहोत, आपण खूप एकदम पॉझिटिव्ह आणि रॅशनल डिस्कशन सुरू आहे. पण आपलं जे आयडिओलॉजिकल डिस्कशन आहे त्याला प्रॅक्टिकल गोष्टीमध्ये आणण्यासाठी काही गोष्टींची आवश्यकता आहे. म्हणजे त्याच्यापैकी एक महत्वाची गोष्ट आहे पॉवर. पॉवर शिवाय तुम्ही काही चेंज करू शकत नाही. तर हा जो गुंता आहे तो कसा सोडवायचा असं तुम्हाला वाटतंय? हा किंवा मला असं वाटतं की कसा सुटेल? तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो ह्याच्यामध्ये आहे की बदलाच्या दिशेनं प्रेरित होण्याची जी मानसिकता आहे, चेंज मेंटॅलिटी, ती चेंज मेंटॅलिटी खरंच युथ मध्ये आहे का हे तपासावं लागलं. कारण ह्यांची जी सोशल कंडिशनिंग झालेली आहे बरं का, ती सोशल कंडिशनिंग इट सेल्फ बॅकवर्ड जाणारी आहे ना. म्हणजे आता हे उदाहरणावरून सांगतो मी, साधं उदाहरण. शाळेमध्ये एखाद्या मुलाला जाणीवपूर्वक एखाद्या प्राध्यापकांनी शिक्षकांनी त्रास दिला. तो समजा एखाद्या एचा बी हे मित्र आहेत आणि बी व्यक्तीला त्रास झाला, ए हा त्याचा मित्र आहे, आणि त्या बी व्यक्तीचा कैवार घेऊन त्याच्या बाजूनं ऑन बिहाफ ऑफ हिम तो गेला प्राध्यापकाला भांडायला किंवा कुठल्या तरी गोष्टीचा त्यानं कैवार घेतला. आणि ती घटना झाली, त्यानं काय त्याची वकिली केला असेल नाही केला, तो घरी आला आणि वडिलांना त्यानं सांगितलं की पप्पा असं माझ्या मित्राला असा त्रास झाला होता आणि मी त्याच्या विरोधामध्ये भूमिका घेतली. वडील म्हणणार तुला काय गरज आहे शांतपणा करायची, तू घरी येऊन बसायचं, तुझी शाळा शिकायची. म्हणजे हा थॉट काय, हा थॉट परिवर्तनाला आणि बदलाला पाठीमागे घेऊन जाणार आहे ना. म्हणजे सोशल कंडिशनिंग मधून झालेलं आहे. मग आपण ज्या स्टक ऑफ कंडिशन मध्ये जे फसलोत नाही, ह्या अवस्थेमध्ये चालूत ना, ते त्याच्यामधूनच चालू. तरुणांमध्ये फार मोठं चैतन्य असते, जसं तुम्ही म्हणालो बदल करण्याचं, उलथापालट करण्याचं. आता रिसेंटली जर आपण मुद्दा घेतला, बांगलादेशमध्ये सत्ता परिवर्तन झाले. बांगलादेशमध्ये सत्ता परिवर्तन कुणामुळे झालं? म्हाताऱ्यांमुळे झालेलं नाही, स्टुडंटमुळे झालेलं आहे. पण स्टुडंटमुळे झालेलं आहे, पण हे परिवर्तन होण्यासाठी जे लीड करावं लागलं स्टुडंटना, ते त्यांचे थॉट्स होते. तर तशा प्रकारच्या एन्व्हायरमेंटमध्ये ते घडले. भारतीय युवकांचं काय झालंय बघा, तुमच्या माझ्या आजूबाजूला वावरणाऱ्या समाजातल्या युवकांचं काय झालंय बघा. मुळात सगळ्यात महत्वाचा आपला युथ हा अनकॉन्शियस झालाय. त्याला होशच नाही, तो बेहोश आहे. कारण तुम्हाला जर बदल करून आणायचा असेल तर बदलाव की जो सोच है, बदलाव का जो विचार है, तो बदलाव का रिवोल्यूशन का विचार आने से पहले, भगत सिंह एक जगह कहते हैं कि रिवोल्यूशनरी थॉट क्या है, क्रांतिकारी विचार काय आहे. तर मेरेसाइल क्रिटिसिझम आणि इंडिपेंडंट थिंकिंग म्हणजे एखाद्या गोष्टींची चिकित्सा, त्याची आलोचना आणि स्वतंत्र विचारशक्ती, हे दोन अहम पैलू आहे. ह्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत तुमच्या क्रांतिकारी विचारासाठी. क्रांती म्हणजे बदलच ना, परिवर्तन. तर आपला युथ हा क्रांतीची आवश्यकता असताना सुद्धा आज खूप मोठ्या क्रांतीची गरज आहे बरं का. प्रत्येक सेक्टरमध्ये भारताला क्रांतीची गरज आहे. एज्युकेशन सेक्टर असो, सोशल सेक्टर असो, इकॉनॉमिकल सेक्टर. कन्क्लूड करतो थोडक्यात, मला काय सांगायचं ते की आपण ह्या स्टक ऑफ मेंटॅलिटीमधून, ह्या फसलेल्या अवस्थेतून बाहेर जाण्यासाठी जे मूळ युवकांचं चैतन्य आहे, ते चैतन्य ते विसरलेत. आणि क्रांती करण्यासाठी त्यांच्याकडे दोन गुणांची आवश्यकता आहे, ते गुण आता कमी झालेत. ते म्हणजे त्यांची स्वतंत्र विचारशक्ती, त्यांचं एक ओन ओपिनियन असलं पाहिजे. म्हणजे मी एखाद्या गोष्टीकडे बघतोय तर माझं एक ओन ओपिनियन पाहिजे ना. आज युथचं ओन ओपिनियन नाही राहिलेलं, ते कुठल्या ना कुठल्या गोष्टींनी प्रभावित झालेत. आणि चिकित्सा, संशय घेण्याची प्रवृत्ती, म्हणजे मी जर म्हणलं की बाबा हा रंग काळा आहे,
तर तुम्ही म्हणलं पाहिजे काळा कसा रंग आहे, मला चेक करून बघावं लागेल, तपासावं लागेल, त्याची चिकित्सा करावी लागेल. तर ही जी प्रवृत्ती आहे ती युवकांमध्ये कमी होऊ लागली. त्याच्यामुळे बरेचसे प्रश्न वाढलेत की एखाद्याने म्हणले की पर्टिक्युलर कम्युनिटीचे लोक हिंसक असतील तर मी लगेच त्याच्यावर विश्वास ठेवला आज युथ. पण तुम्ही जावा त्या लोकांमध्ये मिसळा, बघा ते खरेच हिंसक आहेत का, त्यांची अनालिसिस करा, क्रिटिक्स करा आणि मग जाणून घ्या, तुमचं एक पर्सनल ओपिनियन बनवा. तर मला असं वाटतंय की या परिस्थितीमध्ये आपण या दोन गोष्टींमुळे फसलो. एक म्हणजे युथ जो आहे, जो तरुण आहे, तो त्या गोष्टींची चिकित्सा करत नाही, तो अनकॉन्शियस आहे, इव्हन त्याला काहीच पडलेलं नाही. एक अशा वर्गाला एक लुम्पेन क्लास म्हणून मार्क्सने कोट केलेला आहे. कार्ल मार्क्स जो जर्मन विचारवंत होता, अर्थशास्त्री होता, कार्ल मार्क्सने म्हणलेलं आहे की हा जो लुम्पेन क्लास असतो प्रत्येक सोसायटीमध्ये, प्रत्येक काळामध्ये लुम्पेन क्लास असतो आणि खूप मोठ्या प्रमाणावर असतो, 80-90%. त्या लुम्पेन क्लासला देशामध्ये, जगामध्ये, आपल्या आजूबाजूला काय होत आले, काय घडलं याचं काही देणं घेणं नसतं. तो फक्त खातो, पितो आणि ऍज इट इज, जसं जनावर जसं आयुष्य जगतात डेली रुटीन, तसं तो जगतो. तर आजचा युथ हा लुम्पेन क्लास बनलेला आहे मोठ्या प्रमाणात. त्याच्यामुळे आपण या अवस्थेत फसलो. ओके, आप 2-3 पॉइंट्स टच किए हो उसमें, जिसके बारे में मैं डीप में और क्वेश्चन करना चाहूंगा. फर्स्ट थिंग आपने कहा कि लोग रिजिड हो रहे हैं अपने, लोग रिजिड रहे हैं, लाइक द ओल्डर पीपल आर रिजिड इन देयर थॉट्स, और अभी के भी लोग रिजिड हैं. ये रिजिडनेस कहाँ से आता एक्झॅक्टली. हा रिजिडनेस कुठून येतो? बघा, ह्याच्या दोन गोष्टीमध्ये या प्रश्नाचा आपण अनालिसिस करू शकतो. आणि रिजिड असणं काय आहे हे पण आपण सांगू शकतो. रिजिड असणं म्हणजे माझ्या तर मते असं आहे की बघा, आपलं लर्निंग ऍटिट्यूड संपवून घेणं. रिजिड असणं म्हणजे नवीन ज्ञानासाठी, नवीन गोष्टीसाठी आपल्या मनाचे कवाड, आपले मेंदूचे कवाड पूर्णपणे बंद करणं. म्हणजे मला ते स्वीकारायचंच नाही, तुम्ही काही नवीन सांगा, मला ते घ्यायचंच नाही, अशी ज्याची प्रवृत्ती आहे तो रिजिड आहे, तो कठोर आहे, तो ताठर आहे. आणि पूर्व परंपरेपासून आपल्याला हे माहित आहे की एखादं पाणी जर एका ठिकाणी आपण बंदिस्त केलं, तुंबलं, तर त्या पाण्याला घाण वास येतो. म्हणजे प्रवाही पाणी आहे, जे खळाळतं पाणी आहे, नदीचं, नाल्याचं, ओढ्याचं, ते खळाळत जर पाणी असेल तर ते शुद्ध राहतं. त्याच पद्धतीनं आताची जी लोक रिजिड झालेत, आणि कुठल्याही काळामध्ये जर लोक रिजिड झाले तर ते त्यांचा वासच उठणार आहे आणि त्यांच्यामध्ये ते खूप दुर्गंधी तयार होणार आहे एक प्रकारे जर सांगायचं तर. सायंटिफिकली ट्रूथ पण ते आहे. व्हाय डज दिस रिजिडनेस? हा, ते सांगतो मी, त्याच्याकडेच मी येतोय, कारण त्याचा आधी अनालिसिस करू. रिजिडनेस ह्याच्यामधून येते की पहिल्यांदा ते लोक रिजिड आहेत की ज्यांना त्यांच्या रिजिडनेस मधून एक सिस्टम काय करायचे, तशाच तशी ठेवायची, एक व्यवस्था मेंटेन करायची, एक सिस्टम मेंटेन करायची आहे, ज्याच्या माध्यमातून की त्यांना त्याची फॅसिलिटी मिळेल. रिजिडनेसचं प्रमुख कारण हे आहे. उदाहरणार्थ पॅट्रिआर्कल सिस्टम आपण घेऊया, पुरुषसत्ताक मानसिकता. पुरुषसत्ताक मानसिकतेमध्ये जे रिजिड लोक आहेत, जे जुन्या काळातले किंवा आजच्या काळात सुद्धा, त्यांना जर आपण म्हणलं की महिलांनी पुरुषांच्या बरोबर काम केलं पाहिजे, महिलांनी जॉब केला पाहिजे समजा, तर ज्या पुरुषाला घरामध्ये संध्याकाळी आल्याबरोबर आपल्या पत्नीकडून सेवा सुविधा मिळत आहेत, पाण्याचा ग्लास भरून मिळतोय, आपण अंगावरचा कोट शर्ट तिने लगेच मध्ये नेऊन व्यवस्थित घडी करून ठेवते, ही जी एक कॉमन फॅसिलिटी आहे, ती फॅसिलिटी मिळणं बंद होईल ना, कारण त्याने एक एक्सक्यूज मांडू शकतो. Not just the common facility, patriarchy allows men to be abusive. हा, म्हणजे कॉमन फॅसिलिटी इन द सेन्स माझं म्हणणं आहे की त्याच्या मग त्याच्यामुळे काय, तो रिजिड आहे, पॅट्रिआर्कल सिस्टम. मग तो काय करेल की हा जो नवीन फाट आहे की महिलांनी काम करावं, तो ऍक्सेप्टच करणार, तो स्टिकअप राहील. डोंट वॉन्ट वुमेन टू थिंक ऑन देअर. तो स्टिकअप राहील. नाही, अहो, आमच्या पूर्वजांच्या काळामध्ये काय महिला कामच करत होत्या का? त्याचे मग तिचे डायलॉग असे असतील किंवा त्याचं आर्ग्युमेंट असं असेल की नाही काही गरज नाही. आणि मग ही जी रिजिडनेस आहे, ही रिजिडनेस फॅसिलिटीतून आपल्याला मुद्दा हा चालू आहे किंवा लोक रिजिड का होत आहेत, तर पहिल्यांदा त्यांना त्याची फॅसिलिटी सोडायची नाही. अवेअर क्लासचं लक्षण आहे बरं काय, जे इंटेन्शनली रिजिड आहेत त्यांचं मी सांगतोय. दुसरा भाग आहे याच्यामध्ये, आता काही अनइंटेन्शनली रिजिड आहेत, ते मिसगाईड केलेले आहेत. ओके, उदाहरण जर सांगायचं झालं तर आपण असं म्हणू की बाबा, सुपरस्टिशनचं आपण उदाहरण घेऊया. ओके, की बऱ्याच लोकांना असं वाटते की त्यांच्या कुलदैवताचं किंवा त्यांच्या जे पण काही त्यांचं दैवत आहे त्यांची सेवा केल्यामुळं किंवा वगैरे गोष्टींमुळे आपल्याला सुख मिळते. हे मिसअंडरस्टँडिंग आहे, कारण सायंटिफिकली जर आपण बघितलं तर अशा प्रकारच्या काहीच गोष्टी घडत नाही. क्वेश्चनिंग द फेथ ऑफ दोज हु आर बिलीवर्स में बात हो गई. एथिस्ट और थीस्ट्स का इशू है, राइट? बट लाइक लेट्स सी, आपने कहा कि मिसगाइडेड लोग, मिसगाइडेड लोकांना थोडा यूथ में अगर देखें आपण, ओके, हु आर मिसगाइडेड यूथ. हा, युथच्या मिसगाइडेड मध्ये आपण जाऊया की बघा, आपण उदाहरण घेऊ, सोशल मीडियाचं उदाहरण घेऊन मी चांगल्या पद्धतीने सांगू शकतो. आपण कम्युनिटीचं उदाहरण घेऊ सोशल मीडियाच्या रिलेटेड. बघा, एखादा युथ आहे
त्या युथला एखाद्या पर्टिक्युलर कम्युनिटी बद्दल नफरत शिकवलेली आहे, हम्म. हॅट्रेड शिकवलेलं आहे, किंवा कम्युनिटीचं सोडून देऊ, पर्टिक्युलर कन्सेप्ट बद्दल आपण बोलू. LGBT Love community, कन्सेप्ट आहे, Yeah. LGBT ची हम्म. कॉन्सेप्ट आहे. तर लव ची कॉन्सेप्ट आहे, म्हणजे एका मुलीनं एका मुलावर, एका मुलाने एका मुलीवर प्रेम करणं हे चुकीचं आहे, हे त्याच्या डोक्यात घातले, हम्म. मिसगाईड केलेलं आहे. तो रिजिड होणार त्या गोष्टीला घेऊन. Okay. त्याच्यानंतर LGBT कम्युनिटी अगेन्स्ट नेचर आहेत किंवा हम्म. अगेन्स्ट कल्चर आहेत हम्म. असं त्याच्या डोक्यामध्ये घातले, आणि हे कुठतरी सिनफुल आहे, हे पापी आहे, लोकांचं लक्षण आहे असं त्याच्या डोक्यात घातलेलं आहे. Okay. मग त्याच्यासाठीचे खूप सारे नरेटिव्ह, खूप सारे आर्ग्युमेंट, खूप सारे अजेंडाज, खूप सारे ज्याचे अभ्यास पूर्ण त्याची एक वेगळी विंग चालते की त्याला कन्व्हिन्स करावं लागेल ना. हम्म. मग त्या गोष्टी तयार करतात आणि त्यांना मिसगाईड केलं जातं. तिथून एक रिजिडनेस तयार होतो. दोन टाईपचे रिजिड आहेत. एक इंटेन्शनली रिजिड लोक आहेत जे की त्यांना त्यांची फॅसिलिटी सोडायची नाही, आणि एक बाय इंटेन्शनली अनकॉन्शियसली रिजिड लोक होऊन बसलेत ज्यांना की चुकीच्या कॉन्सेप्ट इन्सर्ट केलेत त्यांच्या माइंडमध्ये आणि सांगितले की असंच असते, तुम्ही हे पाळलं पाहिजे किंवा ह्या गोष्टींचं तुम्ही रक्षण केलं पाहिजे. उदाहरणार्थ समजा लव्ह जिहादचा मुद्दा सुरू आहे. हम्म. लव्ह जिहादच्या मुद्द्याच्या माध्यमातून काय मांडलं जातंय की एका पर्टिक्युलर कम्युनिटीचा मुलगा एका पर्टिक्युलर कम्युनिटीच्या मुलीला प्लॅन करून फसवतो. साजिश के तहत डिसिव्ह करतो, फसवतो, आणि ती मॅक्झिमम वेळा मेजॉरिटी कम्युनिटी मधली मुलगी असते, आणि मी त्या कम्युनिटीमध्ये बिलॉंग करतो म्हणून माझी बहीण म्हणून, पार्ट ऑफ माय फॅमिली म्हणून तिला वाचवणं माझं काम आहे, असा एक थॉट दिला जातो युथला. हम्म. मिसगाईड करणं आहे ना ते. हम्म. कारण प्रेम हे जात बघून होत नाही. प्रेम झाल्याच्या नंतर लोक त्याला जात चिटकवतात. हम्म. True. एक्सटर्नल. Yep. इंटरनल काय होतं, माणसाचा युगो प्रचंड प्रमाणामध्ये वाढला की जे हे सगळे प्राईडचे अजेंडे तयार केले, जातीचे, धर्माचे, लिंगाचे, तर त्याच्या माध्यमातून पण डॉमिनन्स क्रिएट करायचा आहे. तर ज्या वेळेस दोन ह्याच्यामध्ये म्हणजे प्रियकर आणि प्रेयसीमध्ये कपल्समध्ये भांडणं होतात, त्यावेळेस ते वर्स्ट लेवलला गेल्याच्या नंतर ते एकमेकांची जात बाहेर काढतात. हा, तू ह्या जातीचा आहेस म्हणून तू असं वागला. Pride, Pride. ego. हा, त्याला येऊन चिकटतो हम्म. प्राईड आणि इगो. मग काय होतं, मग ते रिजिडिटी अशी काम करते, म्हणजे सांगायचं आपल्याला की ते रिजिडिटी अशी काम करते, म्हणजे जेन्युइन कन्सेप्ट आहे ना. प्रेम म्हणजे काय आहे, एक भावना आहे, एक इमोशन आहे. त्या इमोशनला नंतर मग तुम्ही कास्टचं लेवल, रिलिजनचं लेवल लावता. External. तर ओव्हरऑल काय की रिजिडिटी अशी काम करते, म्हणजे जे कठोरपणा जो येतो ना थॉट मध्ये, तो असा येतो. आणि आपण कठोरपणाची व्याख्या केलीच आहे. हम्म. जो व्यक्ती नवीन ज्ञान, नवीन प्रवाह स्वतःच्या मनामध्ये, मेंदूमध्ये स्वीकारायचा नाकारतो, तो आपल्या लर्निंग ऍटिट्यूड मारतो, इन शॉर्ट हम्म. रिजिड आहे. ओके. तो आप बोल रहे हो कि ये लोग कोई भी कंसिडर करते हैं कि एक पर्टिकुलर ग्रुप जो रिजिड हो गया है हम्म. उसको वेवर्ड कंसिडर करें, ये मिसगाइडेड यूथ या ये यूथ वो है जो भटका हुआ. भटका हुआ यूथ है. तो अपन अगर इसको माने कि भटका हुआ आदमी कैसे समझेगा कि वो भटका हुआ हा, की आपल्याला त्याचं सेल्फ अनालिसिस करायचं, म्हणजे आपण है? इज इट असं इवन पॉसिबल? हाँ. क्योंकि मोस्टली अगर जैसे आपने जो सेकंड एनालिसिस दिया, सेकंड टाइप ऑफ भटकना है, जहाँ पे सबकॉन्शियसली उनको ऐसा सिखाया गया है कि वो जो कर रहे हैं वो सही है. हम्म. अगर किसी को लगता है कि वो एक मॉब जस्टिस चल रहा है आजकल, राइट? हाँ, मॉब सही है, किसी हाँ. को मारता है, हम्म. तो उनको लगता है कि उन्होंने जो किया वो जस्टिस है. और वो तेजी से अप्रूव हो रहा है वो सिस्टम. हाँ हाँ, वो जो कर रहे हैं वो जस्टिस है, वो मॉरल है. अब उन शख्स को उनका एक्शन मॉरल लग रहा है, राइट? तो वो आदमी एनालाइज कैसे करेगा कि वो अपना मोरालिटी कहाँ से, कि उस यूथ के उस सेक्टर को कैसे कोई समझाए, या वो खुद कैसे समझेगा कि वो मिसगाइडेड है या नहीं? बघ, खूप महत्वाचा प्रश्न आहे मुनी. हा Right. खूप महत्वाचा प्रश्न आहे की बघा, आपण भटका हुआ युथ हाँ. किंवा भटकलेली तरुण पिढी हाँ. असं लेबल लावून मोकळं होऊ शकतो, हे सोपं आहे. Yep. लावलं लेबल चिकटवलं गेला. राइट. पण ह्या गोष्टीमधून त्याला पुल आउट करायचंय हम्म. किंवा हे डिसीज आहे, अगर तर आप त्याला देखो- रिकॉग्नाइज कसं करायचं, हे हम्म. खूप महत्वाचा प्रश्न आहे. त्याचं मी उत्तराकडे वळतोय. पहिला मुद्दा असा आहे, आता एकदम कोर डिस्कशन मध्ये मी जातो. ओके. आपण ह्युमन बिईंग एक अॅनिमल आहोत, यस. आपण प्राणी आहोत, हम्म. आणि इतरही प्राणी आहेत. तर आपण प्राण्यांपेक्षा वेगळे आहोत. आपण प्राण्यांपेक्षा वेगळे का आहोत, ह्याचं उत्तर जर आपण शोधलं तर आपण प्राण्यांपेक्षा वेगळे ह्याच्यामुळे आहोत की आपल्यामध्ये विवेक आहे, आपल्यामध्ये रॅशनलिझम आहे, कॉन्शियसनेस आहे, आणि तो विवेक प्राण्यांमध्ये नाही. ओके. आणि विवेकाचं काय आहे, म्हणजे रॅशनल थिंग म्हणजे रॅशनलिझमची व्याख्या काय आहे? विवेकवादी असणं म्हणजे चांगल्या आणि वाईटाचं भान असणं. ओके. पहिल्यांदा
आपण जे युथ आहे, भटका हुआ म्हणून आपण त्याला म्हणतो, की जो गोंधळलेल्या मनस्थितीमध्ये आणि जो भटकलेल्या मनस्थिती आहे, त्याचे पॅरामीटर आहेत. पहिल्यांदा त्याला तुम्ही विवेकी बनवा. चांगलं काय आणि वाईट काय हे तुम्ही लहानपणापासून त्याच्या डोक्यामध्ये घाला. त्याच्याबद्दलचे एक पॅरामीटर क्रिएट करा. ह्याच्या पुढे मी जातो, मग ते चांगलं वाईट काय. तर चांगल्या वाईट गोष्टीची फुटपट्टी एकच आहे, ते म्हणजे एकदम जे बेसिक ह्युमन व्हॅल्यूज आहेत ते त्याची फुटपट्टी आहे. म्हणजे चांगलं कशाला म्हणणार बघा, जसा जगण्याचा अधिकार मला आहे, जसा जगण्याचा अधिकार तुम्हाला आहे, तर त्या पद्धतीनं जगण्याचा अधिकार तिसऱ्या माणसालाही आहे ना. जर तुम्ही त्याला जीवन देत नाही, त्याला तुम्ही बघा, एखाद्या व्यक्ती मॉब लिंचिंग मध्ये मेला, त्याची मॉब लिंचिंग केल्या, त्याला मॉब जस्टिस दिला लोकांनी असं समजलं, तर त्या मॉब जस्टिस देणाऱ्या लोकांपैकी कुणी त्याला जन्म दिला होता का, किंवा त्याच्या तोंडामध्ये जीव टाकला होता का, प्राण, व्हायटल फोर्स ऍक्टिव्ह केला होता का तुम्ही त्याचा. तर तसं जर नसेल, ह्याच्यात मग ते उदाहरण आहे बुद्धाच्या काळात अंगुलीमालाची जी गोष्ट होती, की अंगुलीमाल हा सगळ्यांना त्यांची खून करायचा, लुटायचा, आणि बुद्धाकडे ज्यावेळेस गेला तर बुद्धांनी त्याला कृती करायला सांगितली. बुद्धांनी सांगितले की अंगुलीमाल तू जा आणि त्या झाडाचा एक पान तोडून घेऊन ये. अंगुलीमाल गेला आणि झाडाचं पान तोडून आणलं. मला आणलं बुद्ध, मी झाडाचं पान तोडून आणलेलं आहे, आता परत त्या झाडाला ते पान नेऊन जोड. बुद्धाने त्याला सेकंड टास्क दिला, जा तर ते झाडाचं पान त्याला नेऊन जोड. अंगुलीमाल चकित झाला, कन्फ्युज झाला, परेशान झाला, हे कसं शक्य आहे. मग त्यावेळेस बुद्धांनी त्याला कॉन्ट्रोकेशन केला की जर तू पान निर्माण करू शकत नाही तर तू तोडू कसं शकतो. आणि हेच उदाहरण या सगळ्या पॅरामीटरला लागू होते, की तुम्हाला काय करावं लागेल, की पहिल्यांदा एक ज्याला युनिव्हर्सल व्हॅल्यूज आपण म्हणू, वैश्विक मूल्य, त्या वैश्विक मूल्यामध्ये काय येते, मानवता सगळ्यात महत्वाचा मुद्दा, जगा आणि जगू द्या, ही त्याच चौकटीमध्ये येते. दुसरा मुद्दा बंधुभाव, बंधुत्वता. तिसरा मुद्दा समता. ही जी व्हॅल्यू बेस्ड जी गोष्ट आहे, म्हणजे मुद्दा असा आहे की बाबा तुम्हाला स्वतःचा अनालिसिस करायचं, की समजा आता मी युथ आहे, कॉमन युथ आहे, आणि तो इंटरव्ह्यू बघतोय आपला, आणि त्याच्या डोक्यामध्ये एक मॅप तयार झाला की बाबा काहीतरी दोन तरुणांमध्ये भटक्या होया युथची, म्हणजे एका भटकलेल्या तरुणांची चर्चा सुरू आहे, तर मला आता चेक करायचं की मी भटकलेला आहे की नाही. हा, आता चेक करायचं, आपण प्रॅक्टिकल लिहायला बसलोच. तर त्याची पहिली स्टेप अशी असणार आहे की तुम्ही पहिल्यांदा विचार करा की जे तुम्हाला स्वतःबद्दल वाटते तेच तुम्ही दुसऱ्याबद्दल, म्हणजे एखादा व्हिक्टिम आहे तर व्हिक्टिमला स्वतःच्या जागी ठेवून विचार करायला सुरुवात करा. एम्पथी बेसिकली. त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की बाबा हा, की हे कुठतरी चुकलं. उदाहरणार्थ घेऊ आपण, कर्नाटकमध्ये एका व्हेटरनरी डॉक्टरचा रेप केला म्हणून एक फेक एन्काउंटर केलं गेलं. ते फेक होतं का ट्रू होतं त्या गोष्टीमध्ये आपण जाणार नाही, पण एक हायपोथेटिकल कंडिशनला आपण बिना इन्क्वायरी, बिना ज्युडिशियरी कुठलीही प्रोसेस फॉलो न करता त्या लोकांना मारलं गेलं. मग आपली जी ज्युडिशरी सिस्टम आहे इंडियाची, ते काय म्हणते, जोपर्यंत तो व्यक्ती हा त्याच्यावर पूर्ण गुन्हे त्याचे सिद्ध होत नाही तोपर्यंत तो इनोसंट आहे, अंटिल इट्स प्रूव्हन गिल्टी इट्स इनोसंट, असं ती आपली म्हणते. म्हणजे हे तत्व आहे, एक डॉक्टरीन आहे. तर मग त्या ठिकाणी जर तुम्ही असता आणि तुम्हाला त्या बेसिसवर फक्त ऑन द बिहाफ ऑफ डाऊट तुम्हाला संशयाच्या बेसिसवर गोळ्या घातल्या असत्या, कसं वाटलं असतं, किंवा तुमच्या भावाला किंवा तुमच्या बहिणीला किंवा तुमच्या कुठल्या रिलेटिव्हला. तर पहिला मुद्दा असा आहे की ह्या ज्या सगळ्या गोष्टी होत आहेत चुकीच्या, बऱ्या, वाईट, त्याला स्वतःला त्या ठिकाणी ठेवून विचार करा. ह्याच्यामध्ये एक गोष्ट मॅटर करते, ती म्हणजे सेन्सिटिव्हिटी, संवेदनशीलता. तुम्ही संवेदनेतून, भावजाणीवेतून जगाकडे बघितलं पाहिजे. मग हे उदाहरण लागू होतं मुस्लिम कम्युनिटी बद्दल होतं, हिंदू कम्युनिटी बद्दल. आता एक युके मध्ये एक उदाहरण गाजते, युके मध्ये राईट होत आहेत मोठे प्रमाणात, ते थांबायचं नाव घेत नाही. तर त्याच्यामध्ये झालं की 2 मायनर मुलांची, मायनर आपण त्याला, त्यांची हत्या झाली आणि एका 16 वर्षीय मुलाला पकडलं. रुमर्स अशा प्रकारे फैलावल्या गेल्या की तो एक सिरियन आहे, तो मुस्लिम आहे वगैरे वगैरे. आणि असं तर मुस्लिमांना व्हिक्टिम करण्याचं, मी थोडं थेटच बोलतो, देशभर एक ट्रेंड चालू आहे, म्हणजे मायनॉरिटीजला. तो पण डिस्कशनचा खूप मोठा तो विषय आहे. पण मुद्दा असा झाला की त्या ठिकाणी वस्तुस्थिती, फॅक्ट वेगळी होती. तो इटसेल्फ ख्रिश्चन होता मुलगा, त्यानंच त्याच्या कम्युनिटीचा, युकेचाच होता, तो नेटिव्ह होता, त्यानंच त्याच्या कम्युनिटीच्या मुलांना मारलं, हे सगळं. पण जे रुमर्स आणि जे चुकीच्या पद्धतीच्या अफवा पसरल्या, त्या अफवाच्या बळावर आता इतकी मुलं, इतकी लोक मारले चालले, दंगे, इतके हल्ले होत आहेत, म्हणजे पूर्ण शहर दंग्याच्या विळख्यामध्ये अडकलंय. तर इथं काय करायला पाहिजे होतं त्यांनी, इथं जर त्यांनी त्या स्वतः त्या एक वेट केला असता, मग फॅक्ट काय आहे, मग इथं प्रोसिजरवर तुम्हाला ड्यू जस्टिस का वेट नहीं किया. और एक और चीज हो गई है कि अगर
तो एक कम्युनिटी का शख्स क्राइम करता है तो पूरी कम्युनिटी हाँ. शुड बी पनिश या बघा. पूरी कम्युनिटी क्रिमिनल. ह्याच्यावर मला एक म्हणायचंय की कुठलाही व्यक्ती त्या होल कम्युनिटीचा होल अँड सोल रिप्रेझेंटेटिव्ह असू शकत नाही, हे मुद्दा डोक्यातून काढला पाहिजे पहिल्यांदा. लोक सीइंग इंडिव्हिज्युअल्स ॲज इंडिव्हिज्युअल्स. बघा, मराठीमध्ये एक म्हण आहे, प्रोवर्ब आहे, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती, व्यक्ती तितक्या प्रकृती. म्हणजे काय की जेवढे इथे लोक आहेत ते इंडिव्हिज्युअल आहेत ना. एखादा रेपिस्ट आहे आणि तो दलित आहे, मग सगळे दलित रेपिस्ट का? एखादा रेपिस्ट आहे आणि तो पर्टिक्युलर कम्युनिटी आहे, मग सगळे तसं नाही. तो त्याची इंडिव्हिज्युअलिटी आहे, त्याची वेगळी गोष्ट आहे. मग आता दुसरी गोष्ट, मॉब जस्टिसवर मला एक महत्वाची गोष्ट मांडायची आहे. तरुणांनी काय केलं पाहिजे, मॉब जस्टिसला सपोर्ट करण्याच्या ऐवजी एका प्रोसेसवर ट्रस्ट केला पाहिजे. आज ऐसा मेंटॅलिटी हो गया की दैट इट इज टू लॉन्ग एंड इट्स नॉट ट्रस्टवर्दी. बघा, ही मेंटॅलिटी और ये मीडिया के थ्रू लेट्स से एंटरटेनमेंट मीडिया जो एक हीरो मेंटॅलिटी, विजिलॅन्टी मेंटॅलिटी को प्रमोट किया है. बघा, ह्याच्यामध्ये पेशन्स मॅटर करते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे की तुम्हाला जर असं वाटत असेल की उशिरा मिळालेला न्याय हा न्याय असतो किंवा पटकन ऑन द स्पॉट फैसला, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाइड, ऑन द स्पॉट फैसला, या गोष्टीचं जे लोकांमध्ये भूत आहे, तरुणांमध्ये खास करून, तर त्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे चुकीचं आहे. कारण एका घटनेचे अनेक कंगोरे असू शकतात. कारण आपण बरेचदा सोशल मीडियावर सुद्धा व्हिडिओ बघतो ना की एखादा माणूस उंच पर्वतावरून उडी मारलेला आहे असं दाखवलं जाते, पण तो उंच पर्वतावरून उडी मारत असतो का? इल्युजन क्रिएट केलेलं असते. म्हणजे एका घटनेचे खूप सारे इन्व्हेस्टिगेशन इज नेसेसरी. म्हणजे एका गोष्टीची खूप सारी पॉसिबिलिटीज आहेत. मग त्याच्यातून ती फॅक्ट बाहेर येईपर्यंत आपण वेट आई केलं. थिंक आज की यूथ को एक अगर कुछ समझाने की कुछ जरूरत है तो वो है थिंक बिफोर मेकिंग एन ओपिनियन इन्वेस्टिगेटिंग is necessary. Wait Right? That's one solution to the rigidity. Investigate before you form an opinion. कुछ भी ओपिनियन बनाने के पहले 10 चीजें पढ़ो, 10 चीजें ढूंढो. एक ओपिनियन का नहीं, रिसर्च मल्टिपल पण करा ओपिनियन्स ना, का पढ़ो. रिसर्च पण करा. काही गोष्टी आता बरेचदा काय असते बघा, ह्याला जोडून एक वाक्य सांगतो. एखाद्या महापुरुषांवर एखाद्याला व्यक्त व्हायचं, समजा गांधीबद्दल कमेंट पास करतात, गांधीबद्दल बोलतात, पण प्रश्न आहे की तुम्ही गांधी वाचलाय किती? अच्छा, कुठल्याही महापुरुषांबद्दल तुम्ही बोलता, एखाद्या कम्युनिटी, हे फक्त महापुरुषाला घेऊन नाही, कुठले मल्टिपल साइड्स पढ़ो अगर किसी चीज के, प्रो अँड कॉन दोनों साइड्स. आणि आताच्या काळामध्ये सगळ्यात मोठा धोका काय झाला म्हणजे की हे लोकांची जी ओपिनियन फॉर्म होलेत ना, 100% ते सोशल मीडियाच्या, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी नावाचा शब्द यूज केला होता रवीश कुमारांनी. तर त्यांचे जे ओपिनियन फॉर्म होले ते सगळे सोशल मीडियाच्या फ्लोमुळे होत. आणि सोशल मीडिया कोणाच्या हातामध्ये? मास मीडिया. सोशल मीडिया हा नेहमीपासून, आताच्याच काळापासून नाही की ज्यावेळेस छपाई यंत्राचा शोध नव्हता किंवा छपाई यंत्राच्या शोधानंतर वर्तमानपत्र होते, त्यावेळेसपासून रुलर्स लोकांच्या हातामध्ये, ते साधनं त्यांच्या हातामध्ये आहेत. युवकांना माझं या माध्यमातून असंच म्हणणं आहे, सांगणं आहे की बाबा, पहिल्यांदा तुम्ही रिसर्च करा, सर्च करा, ते फॅक्ट, ते तथ्य तुम्हाला पटतंय का, आणि ते कितपत रॅशनल आहे ते पण तुम्ही बघा. आणि अशाच पद्धतीने जर आपण डोळ्याच्या बदल्यात डोळा जर मागत गेलो तर सगळी दुनिया आंधळी होऊन जाणार आहे ना. इसके पहले जब अपन बैठे थे बिफोर द इंटरव्यू वी वर टॉकिंग, राइट, तब आपने एक एग्जांपल दिया था सिगमंड फ्रॉइड की स्टडी का, कि दैट हाउ मल्टीपल पीपल गेट इजीली डाइवर्टेड टुवर्ड्स सर्टेन थिंग्स, एंड किस शख्स को आसानी से बहकाना, ट्रिगर किया जा सकता है. वो अगर आप बता सकते. खूप इंटरेस्टिंग स्टडी आहे आणि मला वाटतं की सगळ्या युथने हे खास ऐकलं पाहिजे. हा पोर्शन तर महत्वाचाच आहे. आता आपण या मुद्द्यांची चर्चा केली की युथ कसा भटकलेला आहे, युथ भटकतो कसा, आणि युथ भटकतो तर त्याचे इमोशन्स ट्रिगर कोण करते? तर युथचे इमोशन्स ट्रिगर करण्यासाठी तो युथच रिस्पॉन्सिबल आहे. त्याची मेंटल स्टेट जी आहे ती रिस्पॉन्सिबल आहे. तर ह्याच्यामध्ये सिगमंड फ्राईडचं मी उदाहरण देतो. सिगमंड फ्राईड एक ऑस्ट्रियन मानसशास्त्रज्ञ होता, आणि आता सुद्धा मानसशास्त्राची जेवढे पण काही स्टडी झालेली आहे त्या मानसशास्त्राच्या सगळ्या स्टडीवर खूप मोठा सिगमंड फ्राईडचा प्रभाव आहे. सिगमंड फ्राईडनं आपल्या मनाची 3 टप्प्यामध्ये विभागणी केली किंवा 3 भागामध्ये. आपण एक आहे ईड कॉम्प्लेक्स, ईड कॉम्प्लेक्स, त्याला मराठीत ईड कॉम्प्लेक्स म्हणून. दुसरा आहे इगो, आणि तिसरा आहे सुपर इगो. आता ईडचं जर स्वरूप बघितलं, फॉर्म ऑफ ईड कॉम्प्लेक्स, ईड हा लहान मुलांसारखा, बाळबोध मुलांसारखा असतो, तो हट्टी असतो, ओके, जिद्दी बहुत होता है. सबकॉन्शियस माइंड नहीं, ईड का काम क्या है? अगर कोई चीज उसको चाहिए तो बस चाहिए. ओके, हाँ,
म्हणजे ईडला एखादी गोष्ट पाहिजे तर पाहिजे. समजा ईडला वाटलं दारू पिणारच प्यायचंच, मग ईडवर जर सगळं सोडून दिलं, समजा युगो आणि सुपर युगो हे 2 गोष्टी जर तो नसत्या, ये हर आदमी में 3 चीजें रहती है. हर आदमी में रहती है, हर आदमी. और ये जो लोगों का जो ये चलता रहता है, म्हणजे जाणीवांचा आणि याचा जो संघर्ष चलतो, तर तो असं चलतो. मी तेच अनालिसिस करत आहे. Okay. तर ईड जी आहे, तर ईडला जर समजा एक ईडच असताना आपल्याला, तर आपण जनावर झालो असतो. Of course. कारण त्याला जे पाहिजे तेच ते करतात. आता ह्याच्यामध्ये युगो नावाचा गोष्ट आहे. युगो जो असतो, हा युगो थोडासा समजदार आहे. Okay. तो काय करतो की बाबा, एक उदाहरण देऊन मी सांगतो. आपण क्लास अटेंड करतो वर्गात आणि बाहेर मस्त वडापावचा वास होतात. ईड काय म्हणते, मला आता जायचं, मला वडापाव खायचं. युगो काय म्हणते, थांब, एवढा क्लास आपण जॉईन करू, संपवू, आता झालं 5 मिनिट राहिले, वडापाव खाऊ मस्त पैकी. सुपर युगो काय म्हणते, अरे तुमचं वडापाव जाऊ द्या भाडमध्ये, हे महत्वाचं टास्क ही आहे. म्हणजे एक प्रकारे सुपर युगो आपला पहारेकरी आहे. त्याला आपण मोरल वॉच म्हणून, मोरल वॉच डॉग प्रायोरिटाइज करतात. तो काय करतो, फक्त मोरल गोष्ट करत जातो. मग आता हा जो जाणीवांचा संघर्ष सुरू आहे ना, त्या जाणीवांच्या संघर्षामधून प्रचंड मोठ्या एका मेसअपमध्ये तरुण अडकतात. आणि ह्या प्रचंड मोठ्या मेसअपमध्ये अडकण्याचं तरुणांची जी काही परिस्थिती आहे, ते परत मग सोशिओ पॉलिटिकल आणि त्यांच्या सगळ्या इकॉनॉमिकल आणि फॅमिली बॅकग्राऊंड मधून येते. त्याचं आता आपण अनालिसिस करू. महत्वाचा मुद्दा आहे की समजा एक इमॅजिन करा, एक युथ आहे जो झोपडपट्टीमध्ये राहतो आताच्या काळात, 18 ते 25च्या एजचा आहे, आणि त्याच्याकडे काम नाही, तो बेरोजगार आहे. त्याच्या कुठल्याच इच्छा, साध्या इच्छा, कुठल्याच म्हणजे जेवणाची इच्छा पासून, म्हणजे त्याला एक चांगलं दर्जेदार अन्न त्याला मिळत नाही बेरोजगारीच्या काळामध्ये, त्याची गरिबी आहे, पॉवर्टी आहे. त्याचबरोबर त्याची मानसिक गरज भागवली जात नाही. मानसिक गरज पण खूप महत्वाची आहे ना, मेंटल सपोर्ट. त्याची शारीरिक गरज, सेक्शुअल नीड त्याची भागवली जात नाही. म्हणजे ह्या सगळ्या गरजा, सगळ्या भावनांचा तो फ्लो आहे, तो सतत त्याला ब्लूम करतो, फ्रस्ट्रेट करत असतो. मग आता परत मी सिग्मंड फ्राईडचं उदाहरण देतो. सिग्मंड फ्राईडने सांगितलेलं आहे की तुमच्या ज्या भावना आहेत, त्या भावना तुम्ही फार तर दाबू शकता, त्याला पूर्णपणे तुम्ही बरीड करू शकत नाही, त्याला दफन करू शकत नाही. जर दफन करायचा प्रयत्न केला तर कुठल्या ना कुठल्या रूपाने ते तुमच्या समोर येणार, आणि ते खूप डिस्ट्रक्टिव्ह रूप असणार. मग भावना संपवण्याचं काम काय, भावना संपवण्याचा मार्ग काय, तर त्या भावना जगूनच संपवल्या पाहिजेत. साधं उदाहरण देतो, तुम्हाला जर रडू आले, खूप दुःख झालं, तुम्हाला रडू आले, आणि कुणी जर तुम्हाला रडायला बंदी केली, एकही अश्रू काढायचं नाही, हुंदका द्यायचा नाही, तुमचं डोकं स्टक होईल, डोकं दुखायला लागेल, इतकं दुखायला लागेल की तुम्हाला मग मेडिकल ट्रीटमेंटची गरज पडेल. म्हणजे काय, तुमचं जिथे क्राईंग इमोशन आहे, सप्रेशन युग खावं. आज युवकांमध्ये अनेक अंगाने ह्याचे खूप पॉसिबिलिटीज आहेत, खूप कॉजेस आहेत. त्याच्यामुळं युवकांचं मेंटल आणि इमोशनल सप्रेशन वाढत चाललं. तो दबाव, तो प्रेशर, आणि अशा युवकांची संख्या 80% आहे. आता ही झाली एक बाजू. दुसरी बाजू, आता कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं त्यांनी ते सप्रेशन बाहेर काढलं पाहिजे, नाहीतर ते मरून जातील. कारण सप्रेशन, एक्सप्रेशन ह्या खूप महत्वाच्या गोष्टी, डिस्ट्रक्टिव्ह. मग तोच दुसरा मार्ग आहे ना. आता मरून जातील, ते मरणार तर नाही. त्यावेळेस त्यांना मग मार्ग सापडतो मॉब लिंचिंगचा. त्यावेळेस त्यांना मार्ग सापडतो, त्यावेळेस त्यांना ऑनलाईन बुलिंग, त्यावेळेस त्यांना मार्ग सापडतो क्राईमचा. त्यावेळेस मग त्याच्यातून काय होते, मग असे जे लोक असतात युथला ट्रिगर करतात. त्याच्यामध्ये पॉलिटिशियन्स आले, त्याच्यामध्ये काही प्रो लेवलचे अग्रेसिव्ह रिलिजियस लीडर आले, आणि आपण हे वर्ल्ड वाईड जर बोलायचं बघितलं तर जे अतिरेकी म्हणून, जे टेररिस्ट वगैरे म्हणून जे मुलं जातात, तर त्यांना इन्फ्लुएन्स करणारे लोक, ते त्यांचे ते इमोशन्स ट्रिगर करतात ना, इझी टार्गेट, सप्रेस्ड इंडिव्हिज्युअल्स. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा आहे की तरुणांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा असते, एनर्जी असते. युथ आर द पॉवर हाऊस असतात, आणि मग त्यांच्या ऊर्जेला, त्यांच्या चैतन्याला, त्यांच्या पॉवरला चॅनलाइज करायला पाहिजे एका वेल वेनी, आणि ते विजन आपल्या पॉलिसी मेकर्स पाहिजे. बघा, 1947ला आपला देश स्वातंत्र्य झाला, त्यावेळेस जे आपल्या तत्कालीन पॉलिटिशियन्स होते किंवा लिडर्स होते, पॉलिसी मेकर्स होते, त्यांच्यासमोर एक विजन होतं देश उभा करायचा. म्हणून ती पिढी काय केली, मग त्यांनी IIT स्थापन केले, IIM स्थापन केल्या, लोक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गेले. आज काय झालेलं आहे, आज लोकांच्या हाताला काम नाही, मुलांच्या, तरुणांच्या, आणि त्यांच्या एनर्जीला चॅनलाइज करण्यासाठी एक व्हॅलिड वे नाही. त्याला व्हॅलिड वे कशासाठी म्हणू, की समजा 8 तास एखाद्या मुलाला काम दिलं तर ती व्हॅलिड वे आहे. पण 8 तास त्याला सोशल मीडिया स्क्रोल करायला लावला, आणि त्याच्यात पण तुमचा सगळा हॅट्रेड जो कंटेंट तो त्याच्या डोक्यात डिस्ट्रक्टिव्ह माइंड, तर ते आहे त्याला डिस्ट्रक्टिव्ह करणं. तर आजच्या काळामध्ये जो युथ कन्स्ट्रक्टिव्ह वे, नॉट एक्झॅक्टली प्रोडक्टिव्ह, कन्स्ट्रक्टिव्ह, त्याला काय करायचं, रचनात्मक कामाकडे वळलं पाहिजे त्याचं माइंड.
Yep. मग आता आपण जे अनालिसिस केलं, तुम्ही म्हणलात युथ कशामुळे ट्रिगर व्हायला लागला, त्या सगळ्या सेपरेशनमुळे Okay. तो भटकू का लागलाय, त्याचे जे हे सगळे नीड्स आहेत, तो कुठेतरी त्याचा इगो सॅटिस्फाय करण्यासाठी किंवा त्याची पॉवर दाखवण्यासाठी किंवा फक्त आणि फक्त त्याला एक्सप्रेशन करण्यासाठी त्याच्यामध्ये जे दाबलं चाललंय, त्याच्यावर जे सतत त्याच्या मनावर मारा होऊ लागलाय, तर त्या व्यक्तीचं ते आउटपुट आहे, त्याच्यामुळे तो ट्रिगर व्हायला लागलाय. अजून एक छोटं उदाहरण देतो. एक फुलफिल्ड माणूस बघा, एक डॉक्टर म्हणू आपण. Okay. डॉक्टर कसे बोलतात, सायलेंट, शांत. हा बेटा, काय झालं बेटा तुला, डोळे बघू, जीभ बघू. डॉक्टरच्या व्यक्तिमत्वामध्ये हा बदल का झालेला आहे, तो मोर कल्चर्ड, मोर डिसेंट का वाटतो, कारण त्याच्या इच अँड एव्हरी नीड फुलफिल झालेले आहे. Okay. त्याच डॉक्टरला 2 दिवस उपाशी ठेवा आणि तिसऱ्या दिवशी त्याला तुम्ही एखादा पेशंट पाठवा, इरिटेट करा त्याला, काय हर तुझं, कशाला असतो इथं. म्हणजे माणसाच्या पर्सनॅलिटीमध्ये अग्रेशन जे येते, ते अग्रेशन त्याच्या नीड्सला फुलफिलमेंट, त्याच्या गरजा न भागल्यामुळे येते. Okay. तर इथल्या युथच्या मानसिक, शारीरिक, भावनिक जर गरजा दाबल्या जात असतील तर त्या पद्धतीनं तो अग्रेसिव्ह होणार ना, आणि तो ट्रिगर पण होणार, पटकन ट्रिगर होणार. तर मला असं वाटतं की हा जो युथ आहे तो या वेनं चाललाय. तो अब जानबूझ के अपने इमोशंस या अपने नीड्स तो कोई सप्रेस नहीं करता. इट्स अ सिस्टमॅटिक अप्रोच या किंवा कल्चरल अप्रोच, राईट? स्पेस नाही राहिली ना, अच्छा. स्पेसच ठेवली गेली नाही. कारण आजच्या काळामध्ये जर बघितलं तर आर्थिक विषमता, इकॉनॉमिकल व्हॅली कशी वाढले, गरीब Gap होत बढ़ता चालले, है, हाँ. गरीब होत चालले, श्रीमंत होत चालले. तुम्हाला तुमच्या नीड फुलफिल पण करायच्या. तुम्ही म्हणलो ती बरोबर आहे की माणूस कुणी जाणीवपूर्वक आपल्या भावना दाबत नाही, पण कितीही हातपाय आपटून जर त्याला मार्ग मिळतच नसेल तर तो काय करणार. म्हणजे समजा एखाद्या कुणाला, मला सांगा, कुणाला चांगलं आयुष्य जगण्याची इच्छा नाही, सगळ्याला आहे. एक तोच युथ घेऊ झोपडपट्टीमध्ये राहणारा, तो आता उठलाय, त्यानं म्हणते बाबा खूप झालं फ्रस्ट्रेशन, खूप झाल्या गोष्टी, आता मी एक बिझनेस टाकतो आणि मी एक माझी छानपैकी फुलफिल्ड लाईफ जगण्याची सुरुवात करतो. तो जातो बँकेत, त्याला लोन देईल का बँक? नाही, कारण बँकेमध्ये लोन देण्यासाठी सुद्धा सिबिलची आवश्यकता केलेली आहे. म्हणजे जो व्यक्ती लोन मागायला गेला, ज्याचं बँकेत अकाउंटच नाही, तर तो कुठून सिबिल मेंटेन करणार. म्हणजे हे एक साधं उदाहरण आहे, पण अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर मग ह्याच्या रिलेटेड जर बोलायचं तर आपण मानसिक आणि भावनिक गरजेबद्दल बोलू. मानसिक भावनिक गरजा जर बोलायचं असलं तर भिन्नलिंगी आकर्षणामधून किंवा भिन्नलिंगी रिलेशन मधून, नात्यामधून ह्या शारीरिक आणि मानसिक गरजा भागू शकतात. फक्त त्याच्यातूनच बरं का, एक्सेप्शनल केस LGBT वगैरे आपण जर सोडून दिला तर. म्हणजे बघ, एखाद्या मुलाला सेक्शुअल त्याची नीड जे आहे ते फुलफिल करायचं, त्याला एखाद्या मुलीच्या संपर्कात यावं लागेल, एखाद्या मुलीसोबत रिलेशन मेंटेन करावं लागेल. पण आज आपली सोसायटी एवढी विकृत झालेली आहे किंवा अशा प्रकारची मिथ मुलींबद्दल सुद्धा पसरवलेली आहेत की मुली ॲटिट्यूडच असतात, मुलींना पैसा मिसोजिनी बेसिकली, मिसॉजिनी अगेंस्ट वुमेन. तर मग ह्या गोष्टींच्या पण भडीमारामुळे मग तो काय करतो की त्या रिलेशन मध्ये यायला, म्हणजे स्पेस ठेवली नाही ना. मला सांगायचं काय, ओव्हरऑल स्पेस नाही ठेवली, अवकाश नहीं त्याला. हाँ, बेसिकली अगर किसी को रिलेशनशिप में जाना है, वहां पे अटड़े हैं. हाँ. किसी को अपने सेक्सुअल नीड्स पूरे करने, आई एम नॉट सेइंग इन अ वल्गर वे, इन अ नेसेसरी वे, इन अ beautiful way, per se, through a romantic relationship, not necessarily even through a romantic relationship, just for the sake of fulfilling that need without harming anyone. वो वे टैबूटाइज कर दिया गया है. रिलेशनशिप्स में hurdles हैं, people can't have love, or to have an intellectual conversation has also become a rarity. Rare हो गया है किसी के साथ आप intellectual conversation hold करना. आणि ह्याच्यामध्ये आणखी एक महत्वाचा मुद्दा मॅटर करतो, जेंडर रेशो. ओके. आज मुलींची संख्या मुलांच्या तुलनेमध्ये किती आहे, कमी आहे ना, आणि गॅप आहे खूप मोठा. त्याचा पण एक फॅक्टर आहे की ज्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी मुलांना, युथला आपल्या नीड फुलफिल करता येत नाही. मग एवढ्या सप्रेशन मध्ये, एवढ्या सगळ्या इमोशनल आणि मेंटल प्रेशर मध्ये तो ट्रिगर होणार नाही तर काय होणार, तो भटकणार नाही तर काय होणार, तो डिस्ट्रक्टिव्ह मोडला जाणार नाही तर काय होणार. आणि हे सगळं चित्र सुरू आहे. देखिए, अब जैसे अपन इस बारे में बात कर रहे हैं, ऐसा नहीं है कि समाज में और ऐसे लोग नहीं है जिनको ये इन्फॉर्मेशन है. बहुत सारे अपने से ज्यादा जानकार, ऑफ कोर्स आपका इनमें बैठना उठना है जो इससे ज्यादा एक्सपर्ट्स हैं इस सेक्टर में, राइट. बट इंटेलेक्चुअल्स ने ये इन्फॉर्मेशन फैलानी या ये कन्वर्सेशन नॉर्मल लोगों के साथ बंद कर दिया है, बोल सकते हैं. हाँ, एक इंटेलेक्चुअल्स का हर्मिट होना और यूथ से डिस्कनेक्ट होना. इंटेलेक्चुअल्सचा ह्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन असायला पाहिजे. यूथ पार्टिसिपेट इन दॅट, राईट. तुमचा मुद्दा माझ्या लक्षात येतोय. इंटेलेक्चुअल्सची काय भूमिका आहे, व्हॉट इज द रोल ऑफ इंटेलेक्चुअल्स इन दॅट करंट सिनेरिओ.
मुद्दा असा आहे की मी आता ह्याला दोन विचारवंतांना रेफरन्स ऍड्रेस करतो. एक परत कार्ल मार्क्स. ओके, खिड़की बंद कर देते हैं. थोड़ा पर्दा रिबेलियस हो रहा है, खिड़की बंद कर देते हैं. like let's curb the rebellion, let's act like बांग्लादेशी सरकार. तर जो मुद्दा आहे मी या मुद्द्याला अशा पद्धतीने मांडतो. कार्ल मार्क्सनी एका ठिकाणी म्हणलेलं आहे, ते खूप गाजलेलं पण वाक्य आहे त्यांचं, की आतापर्यंत जे विचारवंत झाले त्या विचारवंतांनी हे जग कसं आहे, त्याचं स्वरूप काय आहे हे सांगितले, पण जग बदलायचं कसं हे त्यांनी सांगितलेलं नाही. दुसरे एक समाजशास्त्रज्ञ विचारवंत आहेत अँथोनिओ ग्रामसी, इटालियन समाजशास्त्रज्ञ आहेत. तर अँथोनिओ ग्रामसीने इंटेलेक्च्युअल्सचे, विचारवंतांचे दोन भागामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. एक ऑर्गॅनिक इंटेलेक्च्युअल आणि एक ट्रेडिशनल इंटेलेक्च्युअल. ट्रेडिशनल इंटेलेक्च्युअल जो असतो, पारंपरिक विचारवंत, तो फक्त पुस्तकी किडा म्हणून आपण थोडक्यात पुस्तकं मांडणं, सैद्धांतिक मांडणी करणं, थिओरॉटिकल मांडणी करणं आणि सोडून देणं. पण जे ऑर्गॅनिक इंटेलेक्च्युअल्स असतात ते फक्त समाजाच्या समस्यांचं स्वरूप सिद्धांतामध्ये, थिओरीज मध्ये मांडून बसत नाहीत, तर ऍक्च्युअली ते बदल करण्यासाठी ते ग्राउंडवर काम करतात. उदाहरणार्थ गांधी, आंबेडकर हे ते लोक होते. तर मला असं वाटतं की ऑर्गॅनिक इंटेलेक्च्युअल्सची फार मोठ्या प्रमाणात आज गरज आहे आज. आणि ऑर्गॅनिक इंटेलेक्च्युअल्सची आता वानवा आहे, म्हणजे लॅक ऑफ ऑर्गॅनिक इंटेलेक्च्युअल इन सोसायटी. तर मला वाटतं की आताची जे इंटेलेक्च्युअल्स आहेत त्यांनी लोकांमध्ये आलं पाहिजे. उदाहरण सांगतो, आता जेवढे पण आपण बघतो, पुस्तकांमध्ये वाचतो, हे मोठे मोठे इंटेलेक्च्युअल डिबेट होतात, ते कधी तुमच्या माझ्या गल्लीमध्ये येतात का? ते दिसतात का? नाही, ते दिसत नाहीत. मग हे जो काही गॅप आहे, आता मी ह्याच्यावर एक खूप रिव्होल्युशनरी गोष्ट मांडली होती, कारण मी 4-5 वर्षापासून या गोष्टीवर विचार करतोय. आपण युथ जे आहेत त्या युथना आपण सेमी इंटेलेक्च्युअल्स बनवलं पाहिजे. ओके, आता ही कॉन्सेप्ट आहे, आता ही माझा थॉट आहे, ओन थॉट आहे. ह्याच्यावर व्हॉट इज सेमी इंटेलेक्च्युअल? सेमी इंटेलेक्च्युअल्सचे थॉट सांगतो. बघा काय झालेलं आहे, एक दोन टोकं तयार झाले, एक इंटेलेक्च्युअल्स, एक विचारवंत, आणि दुसरा खाली युवक आहे की ज्याला कसल्याच प्रकारचं भान नाही. आणि ही जर गॅप तुम्हाला भरून काढायचंय तर आपल्याला एक सेमी इंटेलेक्च्युअल्स आणावे लागतील किंवा सेमी इंटेलेक्च्युअल्स तयार करावे. ब्रिज. तो इंटेलेक्च्युअल हा फुल टाइम इंटेलेक्च्युअल बी असू नये, कारण फुल टाइम इंटेलेक्च्युअल झाल्यावर मग सर्वसामान्यांना ते पण होईल, सर्वसामान्यांचे डायलॉग करणं बी अवघड होईल. वो बोलते हैं जड एक्सपर्ट कोई सेक्टर का एजुकेटर नहीं बन सकता. कारण एवढी जड जड शब्द त्याच्या बोलण्यात येतील की मग कॉमन लोकांना समजणार, समजाने के लेवल पे नहीं जा सकते. आणि एक कॉमन माणूस जर तुम्ही पकडला तर त्याला काय समजणार नाही. तर आपल्याला एक सेमी इंटेलेक्च्युअल आपण असं कन्सिडर करूया की तू आणि मी सेमी इंटेलेक्च्युअल्स आहोत, होऊ शकतो. सेमी इंटेलेक्च्युअल्सला काय करायचंय, सेमी इंटेलेक्च्युअल्सनी एक इंटेलेक्ट ठेवायचं, आजूबाजूला घडणाऱ्या समस्यांची सैद्धांतिक मांडणी करायची, पण त्याचबरोबर कॉमन मासेसच्या सोबतचा जो संवाद आहे, जो डायलॉग आहे, तो जिवंत ठेवा. आपको ऐसा नहीं लगता कि आज मासेस में, जो क्राउड में ऐसे लोगों की संख्या बहुत बढ़ चुकी है जो खुद को सेमी इंटेलेक्चुअल ऑलरेडी मानते हैं? आपण त्याला ही टर्म देऊ शकतो, ते स्वतःला मानतात, पण फक्त ते जसं आपण म्हणतो ते स्वयंघोषित आहेत, पण ते स्वतःला मेनस्ट्रीम इंटेलेक्च्युअल्सच मानतात. त्यांना ही जाण, कारण ते प्रिटेंड करतात ना, त्यांना ती स्पेस नाही म्हणून ठीक आहे, ते रिजिड झालेले आहेत. मग ते प्रिटेंड करतात. जसं की समजा एखादा फेसबुक हे विचारवंत, फेसबुकवर आहे लांब सडक आर्टिकल तो लिहितो आणि त्याला असं वाटतं की आता मी अरुंधती रॉय आहे काय, आणि मी जे मांडणी करतो तीच करेक्ट आहे. तर ते जे सेमी इंटेलेक्च्युअल्स आहेत ते सुडो इंटेलेक्च्युअल्स आहेत. ते सुडो इंटेलेक्चुअल. अगर कोई यूथ किसी को फॉलो कर रहा है एज अ यूथ, एज अ इंटेलेक्चुअल, सपोज सेमी इंटेलेक्चुअल भी अगर कोई उनको मिल गया, सपोज उनके टपरी पे कोई सेमी इंटेलेक्चुअल मिल गया फॉर एग्जांपल, राइट, तो अब वो कैसे समझे कि भाई ये जो शख्स बता रहा है अपने, शुड वी फॉलो दिस पर्सन? ह्याच्यासाठी परत मला असं वाटतं की तू काय गोष्टी सांगतोय किंवा ती इन्फॉर्मेशन जी, जस्ट बिकॉज समबडी पुट समथिंग नाइसली पीपल फॉलो देम, ते इन्फ्लुएन्स करणं झालं ना. तुम्ही जर एका व्यवस्थित ऑर्डर मध्ये आणि इफेक्टिव्हली सांगताय, आता आपण बोललो एखादा युवक आपल्या पण बोलण्यातून इन्फ्लुएन्स होऊ शकतो आणि फॉलो करायला बघू शकतो. तर मला असं वाटतं की अल्टिमेटली इंडिव्हिज्युअली त्या पर्टिक्युलर युथची ही गरज आहे, तिने ती एक सवय स्वतःला लावून घ्यावी की प्रत्येक गोष्ट माझ्यापर्यंत जी येऊ लागली ती खरी आहे का नाही हे स्वतः तपासणं, म्हणजे त्याची चिकित्सा करणं. आणि अजून एक महत्वाचा मुद्दा आहे सोर्सेस बद्दलचा. आता जे असे सुडो इंटेलेक्च्युअल्स किंवा सेमी इंटेलेक्च्युअल्स असतात ते फलाण्या विस्तान्या ग्रंथाचा आधार देतात, पण ती जी मूळ सोर्स आहे, ओरिजिनल टेक्स्ट, मूळ सोर्स, ओरिजिनल सोर्स, म्हणजे आता मी काय केलो, ग्रामसीचं उदाहरण दिलो, मार्क्सचं उदाहरण दिलो, त्यांच्या नावावर मी एखादं माझं स्वतःच बी चिपकवू शकतो ना.
आणि आज बरेचदा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये आणि फेसबुकमध्ये होताना दिसते सोशल मीडियावर. तर तरुणाची ही जबाबदारी आहे की त्यांनी अधिकाधिक खोलात जाण्याचा प्रयत्न करावा. अर्थ की मूळ टेक्स्ट तुम्ही वाचा. ओके. म्हणजे समजा तुम्हाला गांधींबद्दल कुणीतरी ब्युटिफुली सांगितले, एकतर त्याच्या विरोधात सांगितले किंवा त्यांच्या फेवरमध्ये सांगितले. आता तुम्ही झालो स्टक. मग तुम्ही फक्त गांधींची चाहतेच होणार का, लवरच होणार का गांधीजी, की मग त्यांचे दुश्मन होणार? असं न करता तुमच्या पर्स्पेक्टिव्ह मधून गांधी काय आहेत हे तुम्ही तपासा युथ म्हणून. मग त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचा जो मार्ग आहे तो आहे वाचन. रीडिंग को किसी भी तरीका का अल्टरनेटिव नहीं है. और मैं ये रीडिंग सोशल मीडिया के इसमें नहीं बोल रहा हूँ, बिल्कुल किताबें. किताबों के लिए. इज इट पॉसिबल फॉर समवन एवरीवन टू एक्सेस? आता पॉसिबल तर नाही, पण त्याला पर्याय पण आहे ना, जेन्युइन गोष्ट आहे ना. ओके. म्हणजे मग त्याला दुसरा पर्याय आपण नाही देऊ शकत. म्हणजे समजा मला काय युथचे जे होऊ लागले, आता आपण म्हणलो की भरकटलाय, आता मुद्दा चालू आहे की ही डिसीज आहे, त्या डिसीजला आपल्याला क्युअर करायचं आहे. तर एखाद्या डिसीजला, हार्ट डिसीजला क्युअर करण्यासाठी ट्रीटमेंट बी हार्डच द्यावं लागेल. आणि आता जे आपण म्हणतो की सोशल मीडियामुळे युवकांचं पुस्तकांपासूनचं नातं बरंच दुरावले, पण कुठं ना कुठं तुम्हाला परत ते नातं जोडण्याची गरज आहे. कारण मग अशी जर सवय लागली उथळपणाने, म्हणजे वरवरच्या माहितीवर, वरवरच्या आकलनावर तुम्ही जर एखाद्या ओपिनियनला येत असाल, तर मग असे सगळे फ्रूट तुम्हाला भेटणार. अगर आपको पूरे डिस्कशन को कंक्लूड करना इस डायरेक्शन में कि प्रॉब्लम और सोल्यूशन, तो आप कैसे कंक्लूड करो? हाँ, इन शॉर्ट मी आता एक प्रकारे काय करतो, मी ह्या सगळ्याचा आढावाच घेतो. बघा, आपलं जे आहे डिस्कशन ते सुरू झालं होतं राजनीतीपासून. येस. सामान्य युवकाला राजकारणामध्ये यायचे, तर त्याने काय केलं पाहिजे. सामान्य युवकाला राजकारणामध्ये येण्यासाठी तो हक्काबद्दल जागरूक असले पाहिजे हे मी सांगितले. त्याच्यानंतर तो ज्यावेळेस राजकारणामध्ये येतो, हक्क वगैरे सगळे जाणून घेऊन तो येतो, त्यावेळेस त्याच्यासमोर अडथळे असतात, हर्डल्स आणि ऑब्स्टॅकल्स. हर्डल्स आणि ऑब्स्टॅकल्स आहेत, एक म्हणजे नेपोटिझम, दुसरं म्हणजे अर्थकारण याच्यामध्ये जोडलं गेलेलं, इकॉनॉमी फॅक्टर त्याच्यामध्ये खूप मॅटर करतो. त्याच्यावर त्याला उत्तर त्याने शोधले पाहिजे. आणि उत्तर शोधत असताना परत त्याच्यामध्ये 2 टाईप पडलेले, की मग घरच्याची रिस्पॉन्सिबिलिटी सांभाळत मग तुम्ही जॉब करा, मग त्याच्यानंतर काही तुम्ही पैसे जमा करा, मग राजकारणामध्ये उतरा, हा एक मार्ग आहे. किंवा मग तुम्ही पूर्णपणे झोकून द्या स्वतःला, जसे की मग स्टुडंट पॉलिटिक्स मधून फुल इन कमिटमेंट, स्टुडंट पॉलिटिक्स मधून लोक आले आणि त्याच्यानंतर ते मोठे झाले राजकारणात. तिसरा मुद्दा आपण त्याच्यामध्ये हा डिस्कस केला होता की बाबा टू प्युअर सर्व्हिस, फक्त आणि फक्त सेवेसाठी कुणीच राजकारणामध्ये येत नाही, आपण ही नाही यायला पाहिजे. कुठल्या एका तरुणानं ठरवलं की मी, काही भाबडे लोक असतात ते स्वतःची फसवणूक करतात की नाही मी राजकारणामध्ये जरी आलो तरी मी फक्त सेवा करणार, ते लोक टिकू शकणार नाही, ते स्वतःला फसवणं झालं. आणि बिटर ट्रूथ ही आहे की कुठल्याही कॉन्स्टिट्यूशनल पोस्टवर तुम्ही गेलो तर काही ना काही कमवणारच. त्याच्यामध्ये ते टक्केवारी पॅटर्न पण आपण म्हणू शकतो, किंवा बऱ्याच गोष्टी, ब्राईब, ह्या सगळ्याच गोष्टी ते होतं. म्हणजे तुम्ही पॉलिटिक्समध्ये आला म्हणजे तुम्ही सर्वाईव्ह तर होणार, फक्त त्याच्यामध्ये ग्रीड नाही आणली पाहिजे. म्हणजे तुम्ही सेवेसाठी आला, ठीक आहे, तुम्ही सर्वाईव्ह होता हे पण ठीक आहे, पण ह्याच्या पुढे जाऊन, म्हणजे राजकारणामध्ये तुम्ही आला, तुम्हाला 3 वेळेस व्यवस्थित जेवायला भेटले, घर तयार झाले, एखादी छोटीशी गाडी आहे, पण मग मला ऑडी पाहिजे, मग त्याच्यानंतर मला पुढे जाऊन रोल्स रॉयस घ्यायचे, असे जर तुमचे स्वप्न असतील तर मग तुम्ही परत पक्के भ्रष्टाचारी राजकारण होणार. हे टाळलं पाहिजे, किमान मॉरॅलिटी ठेवली पाहिजे. पुन्हा आता डिस्कशन केलं जाते मुलीब भाई की युथ भटकलाय. भटकणं म्हणजे काय आहे, युथ भटकलाय आणि भटकणं म्हणजे काय, ह्याचं सिंपल थॉट असा आहे की तुम्ही तुमचे लर्निंग ऍटिट्यूड मारलाय, तुमचे मेंदूचे कवडे तुम्ही बंद केले, तुम्ही रिजिड झाला. भटकणं म्हणजे रिजिड होणार. मग रिजिडिटी कुठून येते? रिजिडिटी येते एक तर तुमच्या मिळत असलेल्या फॅसिलिटी मधून. रिजिड होणारा जो वर्ग आहे त्याला फॅसिलिटी सोडायची नाही, एक ह्या टाईपचा आहे. दुसरा जो कॉमन मास आहे त्याला की मिस गाईड केलेला आहे, मिसअंडरस्टँडिंग केलेली आहे, त्याच्या डोळ्यामध्ये धूळ फेकलेली आहे, थोडक्यात तो वर्ग आहे. मग आता आपण ह्या वर्गाबद्दल, पहिल्या वर्गाबद्दल बोलायचं नाही, कारण त्याला ती फॅसिलिटी पाहिजे, तो कधीच सोडणार नाही. समजा एखादा कॅपिटलिस्ट आहे, त्याला म्हणलं की बाबा तू नफा केंद्रित होऊन लोकांचं शोषण नको करू, ते ऐकणार नाही, कारण त्याला ती पाहिजे ना, त्यांना थोडंच भिकारी होणार. तो मुद्दा सोडून देऊया. मास जे आहेत, जे कॉमन लोक आहेत, बहुजन मोठ्या प्रमाणात लोक आहेत, तर त्यांनी हे अनालिसिस केलं पाहिजे की मी भटकलोय का, मी भटकलेलो आहे का. आणि हे तपासण्यासाठी त्याला मग काय करायचंय, जे जेन्युइन व्हॅल्यूज आहेत, मोरल व्हॅल्यूज आहेत, त्याच्याबरोबर ह्युमन व्हॅल्यूज पण आहेत, मानवतावादी मूल्य, ते त्याने तपासले पाहिजेत. आणि त्या टप्प्यावर, त्या कसोटीवर, त्या पॅरामीटरवर स्वतःला तपासले पाहिजे. त्याच्यामधून त्याला भरपूर गोष्टी लक्षात येतील. दुसरा महत्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये आहे की प्रत्येक येणाऱ्या गोष्टीची, प्रत्येक येणाऱ्या इन्फॉर्मेशनची
त्यानं एक क्रिटिक्स केली पाहिजे, टीका केली पाहिजे त्या गोष्टीवर, त्यानं तपासणीच्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे आणि एक स्वतंत्र विचारशक्ती पण त्याच्याजवळ असली पाहिजे, त्याचं सतत एक ओपिनियन त्याचं असलं पाहिजे. आणि अशा जर गोष्टींचं, आणि मग शेवटचा मुद्दा असा होता की आजचं युथ हा डिस्ट्रक्टिव्ह मोडला चाललाय, गेलेला आहे, तर त्याचे इमोशन्स कोण ट्रिगर करायला लागले? तर इमोशन्स ट्रिगर सिस्टममुळे त्याच्या होत आहेत. त्याच्या भावनिक मानसिक गरजा नाकारल्या जात आहेत आणि त्या भावनिक मानसिक गरजा पूर्ण करण्यासाठीचा जो अवकाश आहे, जो स्पेस आहे, तो या व्यवस्थेमध्ये दिला जात नाही. आणि हाच मुद्दा बदलाचा आहे. आपल्याला बदल काय करायचा आहे? तर बदल आपल्याला ह्याच गोष्टीमध्ये करायचा आहे की प्रत्येक सामान्य माणसाचं जगणं उंचावण्यासाठी, त्याचं लिव्हिंग स्टँडर्ड उंचावण्यासाठी आणि त्याला क्रिएटिव्ह स्पेस त्याचा जपण्यासाठीची व्यवस्था तयार करणं. आणि या मार्गामध्ये जे अडथळे आणतात लोक, त्याच्यामध्ये मेनली पॉलिटिशियन्स, एस्टॅब्लिश्ड पॉलिटिशियन्स, रूलर्स आणि स्टेट. तर या सगळ्यांच्या विरोधामध्ये लढा आहे. म्हणजे आपण भटकलं म्हणतो. भटकलं म्हणजे काय? रूलर्स लोकांच्या नादाला लागला ना. त्यांची जी डिव्हाइड अँड रूल पॉलिसी आहे, बरेचदा त्या पॉलिसीला बळी पडला एखादा युवक, मग त्याच्यामधून मग मॉब लिंचिंग किंवा लव्ह जिहाद सारख्या प्रकरणावर अग्रेसिव्हली व्यक्त होणं, किंवा व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी जाऊन एखाद्या जोडप्याला मारणं, झोडपणं, हे जे सगळे प्रकार समोर येत आहेत, त्याचे आउटपुट आहेत, त्याचे फळं आहेत ती, तर ते ह्या माध्यमातून होतात. ओव्हरऑल मग शेवटी मला हे म्हणायचंय की तरुणांनी एक जी माहिती त्यांच्याकडे येते, आणि ह्या सगळ्या माहितीचा खेळ आहे बरं का, हा सगळा गेम इन्फॉर्मेशन गेम आहे. कारण तुम्ही त्याच वेळेस रिॲक्ट होता ज्यावेळेस तुमच्याकडे काही डेटा येतो, काही इन्फॉर्मेशन येते. दंगा होते. दंगा कधी होते? ज्यावेळेस व्हॉट्सअपवर तुमच्या कम्युनिटीच्या माणसाला मारलं, किंवा तुमच्या कम्युनिटीच्या पर्टिक्युलर मुलीला दुसऱ्या रिलिजनच्या माणसानं पळवून नेलं म्हणून फोटो येतात, फेक फोटो असते कशी, त्यावेळेस मग तुमचं ब्रेन ऍक्टिव्ह व्हायला सुरू होतं. तर माझं म्हणणं हे आहे, शेवटी कन्क्लूड करत असताना, प्रत्येक युथनी त्याच्यावर आलेल्या इन्फॉर्मेशनवर सेल्फ लेवलला रिसर्च केलं पाहिजे आणि जास्तीत जास्त फॅक्ट चेकिंगकडे त्याने बघितलं पाहिजे की ह्याच्यामध्ये तथ्य काय आहे. आणि थोडं ब्रॉड माइंडला जाऊन प्राईडची जी मेंटॅलिटी आहे ना, त्याच्यामध्ये वंशशुद्धत्वाचा आग्रह, रक्तशुद्धतेचा आग्रह, म्हणजे माझा रेस, माझी कास्ट, माझा वंश हा उच्च आहे, सुपेरियर इन्फेरियर मेंटॅलिटी, सुपरमेसीची फिलिंग, ते काढली पाहिजे. अल्टिमेटली वी आर ह्युमन बिंग. आपण शेवटी मानव आहात ना, माणूस म्हणून बघा त्या गोष्टीकडे. ह्या सगळ्या हे खूप हायर व्हॅल्यू आहे, ते तपासलं पाहिजे. आणि या वेने जर आपण गेलो तर बऱ्यापैकी म्हणतो मी बरं का, बऱ्यापैकी या सगळ्या परिस्थितीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. ओके. हम लोग जो थोड़ी बहुत ऑडियंस हमारे साथ बैठी है 30-40 लोग, उन लोगों के पास भी हमने चिट्स दिए थे कि वो कुछ क्वेश्चंस लिखे. नरेंद्र, वो चिट्स पास. हाँ, क्या आपको लिखने नहीं मिला? इट्स ओके, आप ऐसे ही बोल दीजिए. हे एक हात वर करत होते, नाही पण तुम्ही चिट मध्ये नाव लिहायला पाहिजे. नहीं, इट्स ओके, आप ऐसे ही बोल. हाँ, ठीक है. ये क्वेश्चन रिपीट हो चुका है हाँ. कि व्हाट डू यू मीन बाय दिस जनरेशन. अभी आप जब जनरेशन बोल रहे हो तो आप किसके बारे में बात कर रहे हो? अच्छा, हा, तर हा जो प्रश्न आहे की आताची पिढी म्हणजे कोण, तर आपण एज मध्ये याला कन्सिडर करू शकतो एका पार्टमध्ये, आणि दुसऱ्या पार्टमध्ये आपण एरा वाईज घेऊ शकतो की बाबा पिढी, समजा आपल्याला एज वाईज कन्सिडर करायचं, 18 ते 25 हे आपण म्हणू शकतो की एक जनरेशन आहे. किंवा मग आपण एरा वाईज जर बघितलो तर पुस्तकाचं मोबाईलच्या कनेक्शन मध्ये आपलं बोलणं झालं, तर आताची जनरेशन जी टेक्नोसॅव्ही जनरेशन होती, जेनझी, हा, की ज्याच्यामध्ये जास्त टेक्नॉलॉजीचा वगैरे आला, तर आपण ह्या जनरेशन बद्दल बोलतोय. तर आधीची जी जनरेशन आहे, जे पुस्तकाच्या सानिध्यातून आली, ते कुठे ना कुठे फिट होऊन बसले. ओके, रिजिड झालेले आहेत ऑलरेडी, त्याला चेंज नाही करू शकत. म्हणजे एखादी पाटी आहे, ते लिहिलंय त्या पाटीवर, आता हे पाटी आहे त्याच्यावर लिहिलंय, ते आपण खोडलो तर काहीतरी वेगळं खोडल्यासारखं दिसेल. आपण त्याच पाटीवर लिहू शकतो की जे कोरी आहे. तो जब अपन नई जनरेशन की बात करते हैं तो वो लोग जो अभी रिजिड नहीं हुए हैं, who are young, ज्यांच्या माइंड मध्ये काहीच who are सध्याला still इन्सिडेंट able झालं to नाही, think freely. ते कन्फ्युज पण आहेत. बघा, युथचा अजून एक लक्षण आहे, तो कन्फ्युज असतो, कारण त्यांना अनुभव आलेला नसते ना. सगळ्या गोष्टी नवीन 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 समोर येत असतात, ज्याला की आपण टीन एज मधले मुलं बघू, टीन एज मधल्या मुलांबद्दल आपण बघू. अच्छा भी है कन्फ्यूज रहना, रिजिडिटी से दूर रखता है. पण एका लेवलला तुम्हाला कुठली ना कुठली गोष्ट कन्फ्युजनच्या बाहेर येऊन पकडावी लागते. ट्रू. जर तुम्ही ते रॅशनल गोष्ट पकडली किंवा युनिव्हर्सल गोष्ट पकडली तर तुम्ही सर्व्हाइव्ह करू शकता वेल मॅनर पद्धतीने. जर तुम्ही नाही पकडलो, त्या कन्फ्युजन मधून तुम्ही जर डिस्ट्रक्टिव्ह मोडला गेलो तर डेड एंड, डिस्ट्रक्टिव्ह मोडलाच जाणार ना. मग त्याच्यामुळे कन्फ्युजन करेक्ट आहे.
हा, आता कन्फ्युजनला घेऊन एक चार्ल्स बुओस्कीचं मला मांडायचंय. चार्ल्स बुओस्की म्हणते की जे मूर्ख लोक आहेत ना ते आत्मविश्वासाने भरलेले आहेत, आणि जे हुशार आहेत, जे थोडेफार विचार करतात, ते लोक न्यूनगंडामध्ये आहेत किंवा जे सेल्फ डाऊट आहे त्यांच्यामध्ये, सहनशक्ती आहे स्वतःबद्दल. तर असं पण चित्र आहे. एक और क्वेश्चन है, आई थिंक साक्षी का क्वेश्चन है ये, कि इंटेलेक्चुअल्स जो शख्स है या जो यंगस्टर्स हैं जो इंटेलेक्चुअल साइड में who are more aware, more sensitive, why are they suffering? If this is the right path, then why are those people who are more intellectually aware or sensitive, why are they suffering? Why are they sad? Why are they ones that are suffering? Or is the, if this is what the end goal is for being an intellectual, then should one be an intellectual? बघा, साक्षीचा प्रश्न खूप म्हणजे भारी प्रश्न आहे. एखादा व्यक्ती इंटेलेक्च्युअल झाल्यानंतर दुःखी आहे, सॅड आहे, उदास आहे, तर तुम्हाला या गोष्टींची जाणीव मोठ्या प्रमाणामध्ये होते ना, त्यावेळेस तुम्ही दुःखी होता. कारण तुम्हाला जाणीव होते, त्याचा अर्थ तुम्ही सेन्सिटिव्ह आहात, तुम्ही संवेदनशील आहात, आणि आजूबाजूला घडणाऱ्या बऱ्या वाईट परिणामांचा, चुकांचा परिणाम तुमच्या मनावर होतो. त्याच्यामुळे तुम्ही सॅड होता. आणि जे मॅक्झिमम इंटेलेक्च्युअल्स आहेत ते मग अशा पद्धतीने सॅड आहेत. पण मला अजून एक इथं महत्वाचं गोष्ट मांडायची आहे की ज्यावेळेस तुमचं माइंड ओपन होतं ना, आपण ते एक गोष्ट की ज्ञानाचा तिसरा डोळा म्हणलं जाते, की तुमच्या तिसरा डोळा ओपन करता, तो क्लोज करणं शक्य नाही. एकदा तुम्ही पुढे गेल्याच्या नंतर पाठीमागे येणं शक्य नाही. ज्यावेळेस तुम्ही अवेअर होता आजूबाजूच्या गोष्टीला घेऊन, त्यावेळेस तुम्हाला पाठीमागे येणं, वापस ब्लाइंड नहीं हो सकता, इव्हेंच्युअली वापस देखना. हा, मग तिमिरातून तेजाकडे असं म्हणलेलं आहे. म्हणजे अज्ञानातून प्रकाशाकडे, अज्ञानातून ज्ञानाकडे, अंधारातून प्रकाशाकडे. एकदा तुम्ही अंधारातून प्रकाशाकडे गेलात की त्यावेळेस तुम्हाला त्याचं सफरिंग होणार, त्याचा त्रास होणार. ह्याच्यावर मार्क्सने म्हणलेलं आहे की तुम्ही पहिल्यांदा तर एक युनिव्हर्सल ट्रूथ आहे कोणी पाहिजे, साक्षीला पण मला सांगायचं की युनिव्हर्सल ट्रूथ ही आहे की अज्ञानामध्ये सुख असते. आणि जर तुम्ही अवेअर झालो आणि आजूबाजूची पोषक परिस्थिती तुम्हाला नसेल तर त्याचा त्रास व्हायला लागतो. मार्क्सने म्हणलेलं आहे की एखादा दुबळा माणूस आहे, एखादा सामान्य माणूस आहे, त्याला जर तुम्ही एक प्रकारचं दर्जेदार एन्व्हायरमेंट देऊ शकत नसाल तर त्याला अज्ञानी राहू द्या, त्याला अवेअर करायची गरज नाही. कारण अवेअर झाला तर मग त्याची तळपड एक वेगळ्या लेवलची असणार. आणि जे इंटेलेक्च्युअल्स आहेत, इव्हन तुझं आणि माझं उदाहरण घे, इव्हन ऑडियन्स मधल्या लोकांचं उदाहरण घे, किंवा जे थोडेफार चेंज सेंट्रलाइज माइंडचे लोक आहेत, तर त्यांची तडफड हीच चालू आहे ना. प्रसन्न व्यक्ती त्याच्यामुळे होतो की बाबा आजूबाजूची परिस्थिती मला बदलायची आहे, मला त्याचा त्रास तर होतोय, पण ते बदलण्यासाठीचे हात बलता, म्हणजे मी काहीच करू शकत नाही अशी भावना, त्याच्यामुळे माणूस हा अस्वस्थ होतो, त्याच्यामुळे त्याचा त्रास होतो. त्याच्यामुळे इंटेलेक्च्युअल्स लोक हे डिप्रेस आहेत, जाणीव असणार. That was beautifully put. I think बाकी चीजें जो लिस्ट में हमने as the conversation went on cover कर लिया. आणि आपण ऑडियन्स साठी नंतर भेटतच राहणार आहोत. आपण हा प्रयोग पुढे चालू घेऊन जाणार. तो आई थिंक अगर मैं if I try to conclude it in my words, so empathy, दूसरे का दर्द को समझना या दूसरे की कंडीशन को समझना, खुद को एजुकेट करना, नॉट नेसेसरी डिग्री वाइज बोल रहा हूँ, बट अगर आपको ये इन्फॉर्मेशन के आड़े आते हो तो आपको उसको इन्वेस्टिगेट करने की क्षमता, क्यूरियोसिटी रखना, खुद को एक चेकिंग पोस्ट बनाओ ना. हाँ, खुद के चेकिंग पॉइंट कुछ रहना चाहिए. आई थिंक एक और चीज रहेगी कि रिजिड ना होना, ऑलवेज होल्ड योर बिलीव्स वेरी लूजली, ऑलवेज बी रेडी टू थिंक कि आई डोंट नो एनीथिंग, एंड सामने वाले को भी सब कुछ नहीं पता. And whatever comes, take it with a pinch of salt. ट्रूथ अलग ही होता है. ट्रूथ को ढूंढना जरूरी. Seek truth, be empathetic, be curious, and be enthusiastic and express yourself. Yeah. Okay. So I think that will be a wrap. Thank you, Vikrant, for coming to us. Thank you, pleasure seeing you. Yep. And thanks to the tech team. Huge shout out to Omkar. Let's wrap this up. Thank you everyone for coming.